आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय खासदार छत्रपती श्रीमंत शाहू महाराजजी, आदरणीय आदरणीय महोदय बंटी पाटील साहेब, मान्यवरांचं आगमन इकडे झालेलं आहे. सर्वांना विनंती करतो, समोर जे उभे असलेली मंडळी आहेत सर्वांनी विराजमान व्हावं, स्थानापन्न व्हावं. आदरणीय महोदय श्रीयुत मदनजी चोडणकर साहेब, साहेबांना विनंती करतो आपणही स्टेजवरती यावं. आदरणीय श्रीयुत सुनीलजी माळी साहेब, त्याचबरोबर आदरणीय श्रीयुत राहुलजी मनोज साहेब, त्याचबरोबर दडू पुरोहितजी, चेअरमन ऑल इंडिया टेंट डीलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशन, दडू पुरोहित साहेबांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही स्वागत. पत्रिकेची नाव वाचा की, पत्रिकेवर ही नाव वाचा की, पटपट वाचा जरा. अच्छा, या कार्यक्रमाच्या निमित्तानं नाव वाचा, स्टेजवर बसायला बोलवा ना, मी सांगतोय तुम्ही नाव वाचा. माननीय जयंतजी आसगावकर साहेब, माननीय आमदार माजी आमदार ऋतुराजी पाटील साहेब, दडू पुरोहितजी, आमदार माजी आमदार राजूबाबा आवळे साहेब, राजीवजी आवळे साहेब, सुरेशजी साळुके साहेब, आर के पवार साहेब, व्ही बी पाटील साहेब, विजयजी देवणे साहेब, संजयजी पवार साहेब, त्याचबरोबर रविकिरणजी इंगवले, सुजितजी चव्हाण, सुनीलजी मोदी, महेशजी जाधव, संजीवजी देसाई, प्रफुल्लजी जोशी, कॉम्रेड चंद्रकांतजी यादव, रमेश उर्फ नाना उल्पे, मदनजी चोडणकर साहेब, सर्व मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपल्या कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण श्रींच्या पूजनानं करतो. अवघ्या काही क्षणातच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय भूपाल शेटे साहेब, साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना बसवायचं नाही आहे, ते भाषण करणार आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो, आदरणीय महोदय कातवरे साहेबांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यावं. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आम्ही कोणत्याही शुभकार्याची सुरुवात श्रींच्या पूजनानं करतो आणि याच्या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा आपण दीपप्रज्वलनानं या ठिकाणी करणार आहोत. त्यांचं स्वागत होते. यानंतर मी आदरणीय महोदय आनंदजी माने साहेबांना विनंती करतो, आपल्या अमृत हस्ते माननीय संजय मोहिते साहेब यांना विनंती आलीत की आनंद माने साहेब यांच्या अमृत हस्ते माननीय सतेज उर्फ बंटी डी पाटील साहेबांचं स्वागत या ठिकाणी माने साहेबांनी करावं अशी विनंती करतो. सर्वांना विनंती आहे, कोल्हापूर जिल्ह्याचंच नाही संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं हे अनमोल असं दातृत्व
तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावरती आरूढ असलेलं नाव म्हणजेच आदरणीय बंटी साहेब साहेबांचं या ठिकाणी स्वागत होते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. आदरणीय साहेबांच्या स्वागताबरोबरच या ठिकाणी ऑल इंडिया टेंट डीलर्स वेलफेअर ऑर्गन उर्फ नाना उल्पे जनता बाजारचे चेअरमन यांचं स्वागत श्रीयुत किरणजी गवळी यांनी करावं. मी किरणदादांना विनंती करतो आपण स्टेजवरती येऊन नानांचं स्वागत इकडे करूया. आदरणीय प्रल्हादजी चव्हाण साहेबांची जी संस्काराची ओढीची मायेची असलेली जनता बाजारची ही जी धुरा आहे ती आज नानांच्या माध्यमातून साकारली जाते. आणि आदरणीय नाना उल्पे साहेब अतिशय अनमोल असं व्यक्तिमत्व जे नेहमीच आमच्या चव्हाण परिवाराबरोबर आणि आदरणीय पप्पांचा आदर्श नेहमीच नानांबरोबर आहे ते नाव म्हणजेच आदरणीय नाना उल्पे. नानांचं स्वागत या ठिकाणी किरणजी गवळी करतायत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हे लाडकं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय श्रीयुत विक्रमजी जरग साहेब, मी माजी उपमहापौर कोल्हापूर जिल्हा संपूर्णतः कोल्हापूर महानगरपालिका श्रीयुत विक्रमजी जरग साहेब, मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक. पप्पांच्या बरोबर उपमहापौर होते असं व्यक्तिमत्व विक्रमजी जरग साहेब. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विक्रम जरग साहेब. आदरणीय प्रल्हाद चव्हाण साहेबांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या द्वितीय समारंभ गौरव विजवण पुरस्कार वितरण समारंभाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले मंडप असोसिएशनचे अध्यक्ष दगडूशेठ पुरोहित, त्याचबरोबर या मंचावर उपस्थित असलेले माजी महापौर आर के पवार, माजी महापौर आदरणीय आडगोळे साहेब, महाराजरावजी कातवरे, संजय मोहिते साहेब, आदरणीय विजयराव देवणे, आदरणीय बी के डोंगरे साहेब, संदीप पाटील साहेब, आदरणीय आनंदराव माने, आदरणीय तुकारामजी पाटील मंडप असोसिएशनचे, आदरणीय सूर्यकांत पाटील बुद्देकर व सर्व मान्यवर. गेल्या 2 वर्षापूर्वी साहेबांचं निधन झालं आणि संपूर्ण त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून जे कार्यकर्ते आहेत तिने त्यावेळेला ठरलं होतं की प्रत्येक वर्षी साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त वेगवेगळे असे कार्यक्रम घ्यायचे. गेल्या वर्षी हा कार्यक्रम झाला. त्या दिवशीसुद्धा त्याच वेळेलासुद्धा माझ्या प्रस्ताविकात मी सांगितलं होतं की 1 वर्ष कार्यक्रम केला आणि कार्यक्रम थांबला असं होणार नाही. प्रत्येक वर्षी या ठिकाणी चव्हाण साहेबांच्या पुण्यस्मरणानिमित्त वेगवेगळे असे या ठिकाणी कार्यक्रम निश्चित होणार आहेत. आज या ठिकाणी मंडप असोसिएशनच्या काही लोकांचा सत्कार, जीवन गौरव पुरस्कार, त्याचबरोबर पत्रिका कुठे आहे नाही आहे की बरोबर नाही असं त्यावर निष्ठावंत कार्यकर्ता पुरस्कार असे 2 या ठिकाणी पुरस्कार या ठिकाणी होत आहेत. आमचे सहकारी मित्र आदरणीय गुरुबा माई यांनी साहेबांच्या लिहिलेल्या पुस्तकाचं सुद्धा या ठिकाणी प्रकाशन होणार आहे आणि पुढच्या वर्षीसुद्धा साहेबांच्या संपूर्ण जीवनपट यामध्ये स्मरणिकाचं सुद्धा या ठिकाणी आपल्याच्या मान्यवरांच्या हस्ते पोचवणार आहे. साहेबांच्या बरोबर मला महापालिकेमध्ये 15 वर्ष काम करायची संधी मिळाली. त्याबरोबर काँग्रेस कमिटीमध्ये सुद्धा साहेब अध्यक्ष आणि मी उपाध्यक्ष या नात्यानं साहेब आहेत होते तोपर्यंत मी या ठिकाणी साहेबांच्या बरोबर मी काम केलेलं आहे. त्यामुळं साहेबांची पूर्ण हिस्ट्री मला माहीत असल्यामुळं सचिनबाईंनी मला काल सांगितलं की साहेब तुम्हीच या ठिकाणी प्रास्ताविक केलं पाहिजे. साहेबांचा इतिहास म्हणजे समोर बसलेल्या सर्वांना माहिती आहे की साहेबांची जडणघडण एक अतिशय शेतकरी कुटुंबामध्ये झाली. त्यांचा मूळ व्यवसाय मंडप डेकोरेशनचा व्यवसाय, छोटा व्यवसाय, पण त्या मंडप व्यवसायाच्या मुळे या ठिकाणी साहेब पहिल्यांदा 1978 साली नगरसेवक झाले. कौन्सिलची निवड त्या टायमाला निवड होत होती
आणि त्या माध्यमातून मंडपच्या डेकोरेशनच्या माध्यमातून त्यांच्या प्रभागाताची मंडळं आहेत त्या सर्व मंडळांना प्रत्येक गणेश उत्सवामध्ये नवरात्रामध्ये त्या ठिकाणी मंडप घालून द्यायचं काम केलं. कित्येक वेळा आम्ही स्वतः बघितलं आहे, साहेब स्वतःच्या गाडीवरनं ते पार वगैरे घेऊन जायचे, साहित्य पोच करायचे. पण त्या मंडळाचं आणि साहेबांची अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जपणूक होती. साहेबांच्याबरोबर मी उपमहापौर आणि साहेब महापौर असल्यामुळं साहेबांनी सुद्धा मला या ठिकाणी सभागृहामध्ये 2दा महापौरपदाची माझ्याकडे 3 दिली. 2 सभा मला या ठिकाणी साहेबांनी चालू करायला दिल्या. मी असं म्हणणं नाही की कित्येक वर्षी मी बघतोय की महापौर एखादा खुर्चीवर बसला की खालच्या उपमहापौरला कोण या ठिकाणी सभा चालवायला देत नाही. माझा मोठेपणा आहे की साहेबांनी मला 2 सभा या ठिकाणी चालवायला दिल्या आणि त्या सभा मी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मी त्या व्यवस्थित हाताळल्या. वादग्रस्त विषय साहेबांनी मला दिले, परंतु ते सुद्धा मी या ठिकाणी व्यवस्थितरित्या मी सभा हाताळण्याचं मी काम केलं. साहेबांचं एक लवकर उठणं म्हणजे आरोग्य कर्मचारी असून देत, वॉर्ड ऑफिसचे त्या ठिकाणी फाळणीचे ठिकाण असून दे, प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी ते जात असत. कामगार कामावर गेला आहे का नाही, त्यानं या ठिकाणी स्वच्छता केली आहे की नाही हे स्वतः त्या ठिकाणी पाहायचे. आणि त्यांना मूळचा त्यांचा पिंड आहे हा खेळाडू, फुटबॉल खेळाडू हे चांगल्या पट्टीचे साहेब फुटबॉल खेळाडू होते, महाकाली संघाचे ते खेळाडू होते. आणि महाकाली संघाचे त्यांच्याबरोबरचे काही सहकारी होते, बऱ्यापैकी आता आहेत बऱ्यापैकी नाहीत, पण त्यांचासुद्धा आपण गेल्या वर्षी साहेबांच्या पहिल्या वर्षीच्या निमित्तानं त्यांचासुद्धा आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे. तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी साहेबांना जवळून बघितलेलं आहे. कारण काय की एकदा महापालिकेमध्ये निवडून यायचं सोपं नाही आहे. आणि 5-5, 6-6 वेळेला सलग सातत्याने या ठिकाणी चव्हाणसाहेब निवडून आलेत. त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव आमचे सहकारी मित्र सागरबाई चव्हाण निवडून आले, ते महापौर झाले. त्यानंतर सचिन चव्हाण आले, त्यानंतर जयश्रीताई आल्या. म्हणजे त्यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी गेले 50-60 वर्ष या ठिकाणी महापालिकेच्या निगडीत आहे. त्यामुळे महापालिकेची संपूर्ण हिस्ट्री ही ह्या संपूर्ण कुटुंबीय. मी सातत्यानं चव्हाण साहेबांच्या बरोबर असल्यामुळं काँग्रेस पक्ष टिकवण्याचं काम, काँग्रेस पक्ष वाढवण्याचं काम आणि काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं वरून येतील आमच्या प्रदेशवरनं ती राबवण्याचं काम या ठिकाणी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्व या ठिकाणी बरेच काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून मला करण्याची या ठिकाणी संधी मिळाली. पुष्कळ या ठिकाणी सांगण्याजोगं आहे, कारण चव्हाण साहेबांना जवळून बघणारे हे सगळे लोक आहेत. चव्हाण साहेबांच्यावर काम करणारे, सागरबाईंच्यावर काम करणारे, सचिनबाईंच्यावर काम करणारे हे सगळे या ठिकाणी लोक आहेत. आणि हा कार्यक्रम छोटासा आणि दर्जेदार कार्यक्रम घ्यायचा असं सागरबाईंनी सांगितल्यामुळं हा अतिशय सुटसुटीत या ठिकाणी कार्यक्रम घेतला. आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ता पुरस्कार या ठिकाणी जाहीर केलेला आहे. मोहम्मद शरीफ शेख यांनी हयात साहेबांची या ठिकाणी पाठराखण केलेलं आहे. अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता ते काँग्रेसचा कार्यकर्ता. छोटंसं दुकान, पण ते दुकान सांभाळून मला तर आठवते मी कित्येक वेळा साहेबांच्यावर जाणार आणि आर.के. पवार साहेबांच्या त्या आधी कोपऱ्याला लुगडी व्हायला शेख साहेबांचं छोटंसं दुकान आहे प्लॅस्टिकचं. आम्ही गेलो की त्या दुकानावर थोडंसं कापड झाकायचे आणि लगेच आमच्या गाडीत बसायला यायचे. मी तर शेख साहेबांनी सांगितलं, साहेब थोडा अगोदर व्यवसाय बघा. पण ती साहेबांची एवढी निष्ठा त्यांची होती की साहेबांनी हाक मारली की ते पळत यायचे. आणि एक तर झोपडपट्टीला तो कार्यकर्ता असल्यामुळं तिने कधीही आपल्या घरची किंवा संसाराची पर्वा केलेली नाही. चव्हाण साहेब सांगल ती दिशा, चव्हाण साहेब सांगल ती पर्व या पद्धतीनं शेख साहेबांनी काम केलं. त्यामुळे मला आनंद आहे की एका चांगल्या सच्च्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्ता पुरस्कार दिलेला आहे. या ठिकाणी कांबळे मॅडम आहेत, आता त्या फार थकल्यात, परंतु प्रत्येक निवडणुकीमध्ये ते काँग्रेसची कॉम्प्लेट्स असतील, काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबर असेल ही त्या ठिकाणी सातत्याने त्या ठिकाणी केली. चव्हाण साहेबांच्या दोन्ही मुलांनी अतिशय चांगल्या 2 पुरस्कार विजेत्यांचं या ठिकाणी निवड केलेलं आहे. मी धन्य मानतो की एका चांगल्या गरीबातल्या गरीब माणसाला या ठिकाणी आज पुरस्कार मिळणार आहे. नुसता पुरस्कार नाही, पैशाच्या रूपानं सुद्धा त्यांना पुरस्कार. सगळ्यांनी मिळून ते
नाही नाही ते झालंच का आपण एकत्र बसून हा पुरस्काराची निवड केलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जीवनगौरव पुरस्कार शहाजी चव्हाण, पांडुरंग करपे व शंकर लक्ष्मण माई हे मंडप डेकोरेशनचे हे लोक आहेत. आणि साहेबांनी सुरुवात केल्यामुळं तिची पुढची कारकीर्द संपूर्ण या ठिकाणी आमचे मित्र सागर चव्हाण पाहतात. ते आज ऑल इंडिया मंडप असोसिएशनचे, महाराष्ट्र मंडप असोसिएशनचे ते चेअरमन आहेत. आणि महाराष्ट्रातल्या सर्व मंडप असोसिएशनच्या डेकोरेटच्या लोकांना एकत्र करण्याचं काम, त्यांच्या सुखाच्या काम दुःखामध्ये सहभागी असण्याचं काम, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाण्याचं काम या ठिकाणी सागर चव्हाणांनी केलेलं आहे. आणि हे 3 पुरस्कार अतिशय चांगले मानकरी आहेत. तिन्हीसुद्धा आता त्यांचीसुद्धा मुलं नातवंड हे हा व्यवसाय बघतात. आणि हा मंडप व्यवसायाच्या माध्यमातून ती नावावर रुपयाला आलेली माणसं आहेत, त्यामुळे त्यांचासुद्धा सत्कार केलेला आहे. प्रत्येक वर्षी आपण 2-3 या ठिकाणी मंडप असोसिएशन आणि काँग्रेसचा कार्यकर्ता असे आपण या ठिकाणी पुरस्कार देतो आहे. ह्यासुद्धा मी पुरस्कारांचं मी चव्हाण कुटुंबियांच्या वतीनं आणि आमच्या संघ आघाडीच्या वतीनं मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. चव्हाण साहेबांनी त्यांचा जो कालखंड होता महापौर पदाचा, मग ते रंकाळा सुशोभीकरण असेल, कोल्हापूर शहराची ट्रॅफिक व्यवस्था व्यवस्थित करण्याचा असेल, कोल्हापूर शहर सुंदर स्वच्छ राहण्याची परिस्थिती असेल, गंगाराम कांबळेंचं स्मारक उभा करण्याचं काम असेल, कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावर मोठी जी आता कामान पाहतो ही चव्हाण साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे. त्यांच्या शुभहस्ते त्या ठिकाणी त्या कमानीचं उद्घाटन झालेलं आहे. आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये विविध असे म्हणजे प्रसाद तरुण मंडळासारखी जी मंडळं आहेत, प्रत्येक मंडळाला या ठिकाणी इमारत स्वतःची स्वमालकीची बांधून घेण्याचं काम या ठिकाणी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. बरेच या ठिकाणी कर्मचारी चव्हाण साहेबांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीमध्ये कायमस्वरूपी या ठिकाणी झालेले आहेत. म्हणून कामगारांचा दुवा जसा चव्हाण साहेबांच्या होता तसा या ठिकाणी मुलांच्या आहे. एक महत्त्वाचं म्हणजे कसं की खूप इच्छा असते, म्हणजे चव्हाण साहेब खालून वर गेले, काउन्सिलर झाले, नगरसेवक झाले, स्टँडिंग चेअरमन झाले, परिवहन चेअरमन झाले, पार्टी लीडर झाले, महापौर झाले. पण त्यांची एक खंत होती की आमदारकीची, पण ती कायम त्यांचं ते निसटतं व्हायचं. म्हणजे तोंडात यायचं परंतु घास जायचा, तोंडात यायचा परंतु घास जायचा. म्हणजे त्यांची खूप इच्छा होती. विक्रमी एकदा मी ते हुतुरे आमदार असं सारखं मला ते म्हणायचे. परंतु ती साहेबांची इच्छा अपुरी राहिली. ती खंत तुम्हा सर्वांच्याच माझ्यासुद्धा मनामध्ये ती राहून गेलेलं आहे. चव्हाण साहेबांचं काम प्रचंड आहे. ते काम या ठिकाणी मी असं म्हणत नाही की आता सचिन म्हणा, सागर म्हणा, ही माझ्यापेक्षा वयानं किती तर कमी असते तर मी त्यांना असं उपदेश करू शकत नाही. परंतु चव्हाण साहेबांची ही पुण्याची शिदुरी आहे, हे असंच आपण इकडे घेऊन जावावं. आपल्या फक्त मतदारसंघ न बघता कोल्हापूर शहरामध्ये काँग्रेस पार्टीचं जे काम करणारी जी मंडळी आहेत, तरुण तळागाळामध्ये जी काम करणारी माणसं आहेत, त्यांच्या पाठीशी आपण सातत्यानं राहावं अशी मी या ठिकाणी ह्या दोन्ही बंधूंना विनंती करतो. या ठिकाणी संपूर्ण चव्हाण कुटुंबीय आलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी असा कार्यक्रम या ठिकाणी निश्चित होईल अशी मी या ठिकाणी आमच्या ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी मी खात्री देतो. आपण सर्वजण या अतिशय चांगल्या भावपूर्ण अशा कार्यक्रमासाठी उपस्थित आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद जरग साहेब. या ठिकाणी प्रास्ताविक आणि स्वागत या ठिकाणी जरग साहेबांनी केलेलं आहे. यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा राज्य पुरस्कार विजेते, राष्ट्रीय पुरस्कार विजेते, 5 फाउंडेशन पुरस्कार विजेते, माजी सभापती स्थायी समिती, माजी सभापती परिवहन समिती कोल्हापूर महानगरपालिका श्री भूपालजी महिपती शेटे साहेबांना मी विनंती करतो की या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी मनोगत साकारावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण शेटे साहेबांचंही स्वागत करूया. माझे राजकीय गुरु आदरणीय प्रल्हाद चव्हाण साहेबांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय छत्रपती शाहू महाराजजी, आमचे नेते आदरणीय बंटी पाटील सी, त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व विविध पक्षाचे मान्यवर, माजी महापौर, उपमहापौर, नगरसेवक, सर्व कार्यकर्ते, साहेबांच्याबरोबर मला 1990पासून काम करण्याची संधी मिळाली. फक्त 1-2-3 आठवणी खास करून सांगण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे.
समाजापासून घरच्यापासून वंचित असणाऱ्या कुष्ठरोगी बांधवांच्या देखील ते सेवेत होते. याचं उदाहरण की गेले अनेक वर्ष हे कुष्ठरोगी बांधव समाजापासून घरच्यापासून वंचित असतात. त्यांना ओढ्याचं देखील पाणी त्या काळी मिळत नव्हतं. लोक त्यांच्या अंगावर जायचे कारण वारा लागेल आणि मला कुष्ठरोग होईल. आणि घराच्या जवळच ती वसाहत असल्यामुळं मी कॉलेज लाईफला त्यांच्या सानिध्यात गेलो. मला त्या काळी आदरणीय चव्हाण साहेबांची फार मोठी साथ मिळाली. त्याचबरोबर तिथं कपूर वसाहत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली कपूर वसाहत आणि कुष्ठरोगी वसाहतींना कायमस्वरूपी मालकी हक्कानं जागा देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते आदरणीय चव्हाण साहेबांनी केलं. 78पासून 85पासून आम्ही सभागृहात वर गॅलरीत उभा राहायचं आणि साहेबांची भाषणं बघायची. तर 1990ला मी जेव्हा निवडून आलो इथं त्यावेळेला 90चे आमचे सहकारी काय आहेत तर त्यांनी सर्व नगरसेवकांना कोल्हापूर महापालिकेचा जनरल बॉडी चालवताना ह्या प्रशासनावर कागदपत्राच्या माध्यमातून कशी लढाई केली पाहिजे यासाठी कोल्हापूर महापालिकेचा जो ॲक्ट आहे तो भारतीताई सगळ्यांना चव्हाण साहेबांनी वाटलेला होता. ते देखील ॲक्टचं पुस्तक अजूनही माझ्या घरी आहे. म्हणजे मी काही ज्या काही लढाई लढल्या आत्तापर्यंतच्या सक्सेस केल्या त्याच्या पाठीमागं हे आदरणीय चव्हाण साहेबांचे आशीर्वाद आणि चव्हाण साहेबांचं सहकार्य आहे. या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज आहेत, आदरणीय बंटी साहेब आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी ह्या जगामध्ये असा राजा कधी झाला नाही. 500 एकर जागा कुष्ठरोगी बांधव लेपर्सी कॉलनी म्हणून आज जो विकास सुरू आहे त्याच्याबद्दल देखील मी 5 मिनटं आपल्याशी बोलणार आहे. ती जागा छत्रपती शाहू महाराजांनी लेपर्सी कॉलनी म्हणून दिलेली आहे. मूळ 712 हा लेपर्सी कॉलनी शेंडा पार्क कुष्ठरोग्यांच्या त्यांच्या ज्यांना ते रोग झालेला आहे तो नैसर्गिक आहे. कारण मी 40 वर्षे त्या कुष्ठरोगी बांधवांच्या सेवेत आहे. मग मला व्हायला पाहिजे. मन चंगा तो कटोती में गंगा असं काही नाही आहे, तो नैसर्गिक आहे. तर त्यातली काही जागा बळकवण्याचं काम सुरू होतं. मी आदरणीय चव्हाण साहेबांच्या आणि DY साहेबांच्या हे कानावर घातलं महाराज. आणि काही जागा थोड्या लाटल्या गेल्या. आता त्या मूळ जागा परत येतीलच. तर 1996-97 साली साहेब महापौर होते. मला मुंबईमध्ये वकील देण्याचं काम आदरणीय DY दादा आणि संजय पाटलांनी केलं. आणि मी त्यावेळेला मुंबई हायकोर्टातून स्टे आणला म्हणून ह्या जागा वाचल्या. आणि आज ज्या ठिकाणी जे शासनाचे जे वेगवेगळे कार्यालय ऑफिसेस सुरू आहेत ते वाचवण्याचं काम देखील त्यावेळेला आदरणीय चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. त्यावेळेला देखील वकिलांना मोठी फी साहेबांनी दिली आणि मला मुंबईला पाठवलं आणि कुष्ठरोग्यांना घेऊन मी ती रिट पिटिशन दाखल केलं. तर आज त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज झालेलं आहे, हॉस्पिटल यायला आलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. आम्ही तेच सांगतो की शासनाच्या तिथं कार्यालय पण व्हायला आले आहेत. पण माझी एक विनंती आहे शाहू महाराजांनी बंटी साहेबांना की त्या शेंडा पार्कमध्ये छत्रपती शाहू महाराज शेंडा पार्क असा तो पार्कचा शासन माध्यमातून त्याला नाव देण्याचं देखील काम सर्वांनी या ठिकाणी करावं. त्याचबरोबर ह्या जागेला 96ला लॉक लागलं पण हे बऱ्याच जणांना माहीत नाही. आज त्या ठिकाणी फार मोठे मोठे प्रोजेक्ट यायला आलेले आहेत. एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पण आम्ही जर त्यावेळेला हायकोर्टात गेलो नसतो तर ही जागा अनेकांनी त्यातली लाटलेली आहे, बळकवलेली आहे. त्यांची नावं देखील आज ना उद्या सुरू आहे, कोर्ट मॅटर सुरू आहे. आणखीन एक साहेबांचं उदाहरण, त्या कुष्ठरोगीमध्ये मी सांगितलं आमच्या माता भगिनी वड्यावर जायच्या पाणी भरायला लोक दगडं मारायची. पण त्या कुष्ठरोगी बांधवांच्या बरोबर घरात झोपडीमध्ये आदरणीय चव्हाण साहेब स्वतः त्यांच्याबरोबर जेवण केलेले महापौर हे आज मी या ठिकाणी सांगतो त्यांच्या मांडीला मांडी लावून. साहेबांनी 51 किलो चांदीचा गणपती केला, बरोबर आहे का? 32 किलो सॉरी. त्याच्या पूजनाला
कुष्ठरोगी बांधव आणि आमचे कपूर वसाहतीमधील झोपडपट्टीतील नागरिक आता आलेले आहेत, त्यांना बोलवलं तिने आरतीला. आमच्या इथं आईसाहेब आहेत. म्हणजे जीवसेवा ही महत्त्वाची आहे. संत कबीर असं म्हणतात, एक कबीरांचं उदाहरण मी शेवट देतो, आणखीन साहेबांची 2 उदाहरण सांगतो, की आपल्या खानविलकर पेट्रोल पंपाजवळ साहेब फार मोठी झोपडपट्टी होती आणि ती झोपडपट्टी भारतनगरमध्ये चिखलात पाय जायचे 2-2, 3-3 फूट. त्या ठिकाणी 2-2.5 हजार लोक आणून टाकली. मी त्यावेळेला नगरसेवक होतो, साहेब पण होते, महापौर होते. जास्तीत जास्त बजेट त्या ठिकाणी देऊन कुणालाही वाटत नव्हतं की त्या भारतनगरमध्ये ही वसाहत व्यवस्थित होईल. सकाळी आले की पहिल्यांदा कुष्ठरोगी वसाहतमधनं तिथं जायचं आणि त्या भारतनगरमध्ये जायचं. 6 महिने पूर्ण वेळ इथं आईसाहेब बसलेले आहेत. 6 महिने चव्हाण साहेब त्या लोकांना जेवणापासून खाण्यापासून सगळं आणून टाकलं महापालिकेनं. कारण त्यानं उभं करायचं केवढं मोठं काम त्या काळी चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. म्हणजे असं काम करणं सध्या फार दुर्मिळ आहे. पण एखाद्या माणसानं ध्येय घेतलं की तो आपल्या यशापर्यंत जातो आहे आणि त्या बांधवांचा आनंद बघून अक्षरशः त्यांना फार प्रेम वाटायचं. जीवनाच्या शेवटपर्यंत कपूर वसाहत आणि त्या कुष्ठरोगी वसाहतमध्ये रोज सकाळी चुकलं तरी दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ते यायचे. असं त्यांचं कार्य या ठिकाणी फार मोठं साहेबांनी केलेलं आहे. मी फक्त एक संत कबीरांची दुआ सांगून मी माझं छोटंसं भाषण संपवतो. फार बोलता येईल. खरोखर गुरुबाळ माळींनी पुस्तक लिहिलेलं आहे. खरं बऱ्याच गुरुबाळजी आठवणी इतक्या साहेबांच्या म्हणजे सागरासारख्या आहेत. कारण पूर्ण वेळ काम आणि तसंच हे सर्व कुटुंब वाहून घेतलेलं आहे. तीच परंपरा सचिनबाई, सागरबाई, वहिनी इथं बसलेल्या आहेत, त्यांनी चालवावी. संत कबीर असं म्हणतात, कबीरा जब तुम पैदा होय तब तुम रो ये जग असे. ह्या जगातला विश्वातला माणूस ज्यावेळा जन्माला येतोय त्यावेळा तो रडत येतोय. आणि संत म्हणतात, थोर समाज सुधारक म्हणतात, हे जे जेवण तुला मिळालेलं आहे, ठीक आहे, सत्ता संपत्ती ऐश्वर हे 100% मिळवलं पाहिजे. त्यातून गोरगरिबांची सेवा केली पाहिजे. थोडं का असे ना आपण त्यामध्ये पैशाच्या माध्यमातून राहू दे, पण सेवेच्या माध्यमातून आपण गेलं पाहिजे. पुढं असं म्हणतात, ऐसी करनी करो मुसाफिर तुम असे जग याद करे जग रोये. आज साहेबांची आठवण काढून लोकांच्या डोळ्यात पाणी येते. म्हणून असे काही लोक अजरामर झालेले आहेत. छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असे अनेक थोर क्रांतिकारी संत वगैरे जे अजरामर झाले, त्यातलं थोडं का असेना हे आदरणीय चव्हाण साहेबांनी त्यांचे विचार, त्यांचे आचार सर्व कृतीत आणलेले आहेत. असंच त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा एवढी या ठिकाणी विनंती करून मी माझं छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद शेटे साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय दादा म्हणजे सुजितदादा चव्हाण साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी भूपाल शेटे साहेबांनी करावं अशी मी विनंती करतो. आदरणीय दादांचं स्वागत या ठिकाणी भूपाल शेटे साहेबांच्या अमृत हस्ते होते. जोरदार टाळ्या आदरणीय सुजितदादा चव्हाण साहेबांसाठी. या ठिकाणी शमा मुल्ला मॅडम याही उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत भारतीताईंनी करावं असं मी भारतीताईंना विनंती करतो. आपल्या अमृत हस्ते आपण शमा बाबींचं स्वागत करावं. यानंतर मी स्टेजवरती आमंत्रित करतोय पप्पांचे निष्ठावंत कार्यकर्ते वसंत लिंगणूरकर यांना विनंती आहे, कृपया आपण 2च मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. कार्यक्रम खूप मोठा आहे. धन्यवाद. वसंत लिंगणूरकर. व्यासपीठावरील विचारपीठावरील सन्माननीय पाहुणे, आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, उद्योगपती व्ही पाटील साहेब, माझे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट माधवरावजी आडगोळे साहेब, आर.के. पवार साहेब आणि सतत मला प्रोत्साहन मार्गदर्शन करणारे आदरणीय भूपाल शेटे साहेब व इतर सर्व सन्माननीय पाहुणे आणि आपण सर्वजण. वेळ फार कमी आहे
प्रल्हाद चव्हाण साहेबांच्या सहवासात वाढलेला मी एक मागासवर्गीय समाजातील कार्यकर्ता म्हणा, पत्रकार म्हणा, मी एक दोन आठवणी सांगणार आणि थांबणार आहे, पण त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. प्रल्हाद चव्हाण साहेबांचं व्यक्तिमत्व काय होतं, कसं होतं, तो माणूस कसा जगला, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. वेळ कमी आहे याचं मला जाणीव आहे, भान आहे, मी ठेवणार आहे. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, अस्पृश्यता निवारणाच्या गप्पा यापूर्वी खूप लोकांनी मारल्या असतील. खूप लोक अस्पृश्य निवारणाच्या चळवळीत आहेत. अनेकांनी दलितांना मदत केलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे, त्यांना साथ दिलेला आहे. पण आता ह्या मंडळींच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आठवणी जागवायच्या असतात, आठवणींचं स्मरण करायचं असतं, आणि हे माझ्या दृष्टीनं मला महत्त्वाचं वाटतं. म्हणून मी या ठिकाणी त्यांची आठवणी सांगतो. तर 1957-58 आम्ही जेव्हा एकत्र बसायचो तेव्हा चव्हाण साहेब मला काही आठवणी सांगायचे आणि मला म्हणायचे की ही तुझ्या दृष्टीनं महत्त्वाची आठवण आहे म्हणून मला तुला सांगायचं आहे. असं जे एकदा बसलो असताना त्यांनी मला 57-58ची एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, वसंत, माझ्या घरी एक महार समाजाचा मुलगा होता, तो आमच्या घरचं सगळं काम करायचा, सांगल ते काम पडेल ते का. अनेक वर्ष तो आमच्या घरी राहिला. आम्ही त्याला मागासवर्गीय किंवा अस्पृश्य समाज असं वागवलं नाही, आम्ही आमच्या घरच्या परिवारात त्याला वागवलं. माझ्या आईचा तर खूप जीव त्या मुलग्यावर होता. आणि जेव्हा तो अनेक वर्ष आमच्या घरी राहिला, मोठा झाला, वयात आला, आणि आता त्याचं काहीतरी संसार घरदार कुठेतरी बसलं पाहिजे ना, मग त्याला कुठेतरी निरोप द्यायचा आम्ही ठरवलं. त्यावेळी माझी आई म्हटली, अरे असं त्याला वाऱ्यावर सोडू नकोस, त्याचं शिस्त लाव, त्याला काहीतरी कर त्याची व्यवस्था, आणि मगच त्याला आपण निरोप देऊया. तर त्यावेळी माझ्या आईकडनं असा प्रस्ताव आला की त्याचं आपण लगीन लावायचं. पण मी शिवाजी पेठेसारख्या ठिकाणी राहत होतो आणि आता एका मागासवर्गीय महार समाजाच्या पोराचं लगीन, मला लय अवघड काम झालं माझं. आणि अशा वेळी मी ह्या मुलासाठी मुलगी कुठं बघायची. मग मी दलित वस्तींमध्ये गेलो, फिरलो, हिंडलो, आणि मला का महार समाजातली मुलगी मला मिळाली. मी आईला येऊन सांगितलं, अगं त्याच्यासाठी मुलगी शोधली आम्ही आहे, मग हे लग्न लावायचं कुठं. आणि त्यावेळची परिस्थिती अस्पृश्यता अतिशय म्हणजे घट्ट होती, आणि त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीमध्ये या महार मुलाचं लग्न लावायचं कुठल्या हॉलमध्ये, काय सगळी अवघड परिस्थिती. आईनं पर्याय काढला, अरे कशाला कुठं शोधतोस, आपल्या दारात लग्न लावायच्या, लाड चौकात, इथं लग्न लाव. आणि मग मी असं ठरवलं, वसंत, मी त्या मुलाचं लग्न आमच्या दारात लावायचं ठरवलं. माझ्या पै पाहुण्यानं सांगितलं, बऱ्याच लोकांना गोष्ट पटली नाही, काहींना पटली. माझ्या शेजापाजारांना बोललो, माझ्या घरच्यांना बोललो, बऱ्याच लोकांनी त्याला विरोध केला. पण आम्ही मात्र चव्हाण कुटुंबीय ठाम राहिलो, आणि त्या मुलाचं लग्न मी लाड चौकातल्या शिवाजी पेठेत त्या काळात 57-58 माझ्या दारात लावून दिलं. मला त्यावेळी फार वाईट परिस्थितीला सामोरं गेलो, पण मी ते केलं. आणि मला तुम्हाला आत्ता सांगतो, या क्षणाला आज दलित मित्र पुरस्कार अनेकांना शासनातर्फे दिले जातात. पहिला दलित मित्र पुरस्कार त्या काळात जर कोणाला तर तो प्रल्हाद चव्हाण साहेबांनाच द्यायला पाहिजे होता. आज दलित मित्र पुरस्काराचं रूपांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारमध्ये झालेलं आहे. एवढा महत्त्वाचा माणूस, मागासवर्गीयांसाठी इतकं चांगलं काम करणारा. आज एक आठवण सांगतो, मंडप डेकोरेशन, कारण त्यातल्या काही लोकांचा तुम्ही आज सन्मान करण्यात. मंडप डेकोरेशन आज एवढं भव्य आणि दिव्य, इतकं प्रचंड मोठं सुपरफॉर्मन्स. आपण ते सुरुवात झाली कशी, सजासजी मिळालं का, एवढं मोठं काम त्यांना कुठला वारसा हक्काने मिळालं का, नाही. ती सुद्धा आठवण मला चव्हाण साहेबांनी सांगितली. अतिशय महत्त्वाची आठवण आहे, वेळ होतो याची मला भान आहे, पण अतिशय चांगली आठवण तुम्हाला सांगतो. चव्हाण साहेब म्हटले, अरे वसंत, सुरुवातीला माझा 4 काट्याचा मांडव, 4 काट्याचा मांडव, 4 काट्या, गल्ली बोळात जाऊन मी तो मांडव घालायचो. मी स्वतः खड्डे खणायचो, हाताखाली 2-3 पोरं मी घ्यायचो, आणि मग जायचो तो मांडव घालायचो 4 काट्याचा मी सगळीकडं. आणि मग काय व्हायचं साहेब, मला असं ते बसायचे सांगत सगळं तास. मग साहेब काय करायचं पुढं, मग तो 4 काट्याचा मांडव घाला, किती पैसे मिळायचे रे मला, 300 ते 350 रुपये नुसता खचून मिळायचे. मग काय करायचं, मी 100 रुपये मला ठेवायचो आणि बाकीच त्या मुलांना देऊन टाकायचो. आणि अरे ते सायकलवरून सगळं साहित्य घेऊन जायचं, तिथं मांडव घालायचा, मी स्वतः खड्डे खणायचो. मग जेवणाचा प्रश्न यायचा. मग साहेब काय व्हायचं, तर मी काय करायचो, बायकोला सांगायचो, शिबडभर भाकरी आणि झुणका म्हणजे पिठलं ते आम्ही घ्यायचो, आणि मांडव घालून झाला की त्या लोकांना मी ते जेवण आम्ही खायचो. आज परिस्थिती तशी नाही वसंत. आज माझ्या हाताखाली जी मुलं आहेत त्यांना चांगल्या ठिकाणी जेवण, शाकाहारी मांसाहारी म्हणाल तसलं जेवण, सगळे त्यांची इच्छा मी जागवतो, आणि माझ्या हाताला घट्टे पडायचे. अशा पद्धतीनं मी हा मांडव व्यवसाय सुरू केला. आणि मग लय महत्त्वाची गोष्ट त्यांनी मला सांगितली, मी मांडव घालतोय हे जरा बऱ्याच ठिकाणी कळलं. आणि मग आदरणीय श्रीपतराव बोंद्रे दादा हे त्यावेळी कृषी राज्यमंत्री होते, आणि त्यांचा मुलगा
सुभाष बोंद्रेंचं लग्न होतं, सुभाषचं लग्न होतं. आणि मला दादांनी एकदा शहाजी कॉलेजच्या त्या कार्यालयामध्ये बोलवलं. आता मला दादांनी बोलवलं, कृषी राज्यमंत्री आहेत, गेलं पाहिजे. मी त्या शहाजी कॉलेजच्या त्यांच्या कार्यालयात गेलो, हात जोडले, दादा बोला, मी आलोय. हे बघ, सुभाषचं लग्न आहे, प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर तुला मांडव घालायचा आहे आणि ती तयारी कर. आता माझा 4 काठाचा मांडव गल्ली बोळातला, मी प्रायव्हेट हायस्कूलचा तिथे एवढा मोठा मांडव घालणार कसा म्हटलं. दादा नाही म्हणलं, माझा एवढा मोठा मांडव नाही. अहो, गोरगरीबाच्या दारात लग्न घालून दिल ती रक्कम घेऊन मी माझी कुटुंबाची गुजराण करणारा माणूस आहे. आणि प्रायव्हेट हायस्कूल किती मोठं आहे, त्यांचं मैदान केवढं मोठं आहे, माझ्याकडे ते साहित्य नाही, काही साहित्य नाही. दादा मी हे करू शकत नाही. दादा म्हणले, का करू शकत नाहीस तू? अरे मी सांगतोय ना तुला, घाल ना मांडव. नाही, माझ्याकडे साहित्य काहीच नाही इतकं. दादा म्हणाले, ठीक आहे प्रल्हाद, मी तुझ्याबद्दल ऐकले, तू करू शकतोयस. ठीक आहे, मांडवाला जे साहित्य लागते, जे करायला लागते ते सगळं तुला देतो. फक्त तुझी माणसं हाताची धरून तो मांडव तूच घालायला माझा हात आहे, तू केलंच पाहिजेस. आता बरं दादा म्हणलं, ठीक आहे. अरे तुला सांगतो म्हणाले, दादानी मांडवाचं साहित्य ते वासे वगैरे सगळे येऊन पडले. आणि त्यावेळी मला आता एवढं मोठं कापड मांडवाला लागणार. मग काय, शाहू मिलमधनं सगळं कापड मागवलं त्यांनी. मांडवावर जे अंतर आहे ते कापड सगळं दादानी, बोंद्रे दादानी शाहू मिलमधनं मागवलं. ते कापड शाहू मिलमधनं अतिशय सुंदर मांडव मी त्या प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर घातला. प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर ते सगळं झालं, ते लग्न सोहळा झाला, सर्व काही झालं. आणि त्यानंतर मी 4 दिवस मांडव तिथेच. आणि दादानी मग सांगितलं की प्रल्हाद, तू अतिशय चांगलं काम केलेलं आहेस, मी तुला बक्षीस म्हणून ते जे साहित्य आहे ते सगळं तू घेऊन जायचंस. आणि दादांनी त्यावेळी 2000 रुपये एक्स्ट्रा मला 1000 रुपये दिले. आणि दादांचं जे साहित्य मिळालं ते मला भांडवल म्हणून त्या काळात खूप उपयोगी पडलं. आणि तिथूनच माझ्या मांडव व्यवसायाला फार मोठी गती मिळाली. आज मी इथपर्यंत आलो. हा व्यवसाय जरी मी सुरू केला असला तरी त्याच्यावर हे मंदिर मी बांधलं, पण त्याच्यावर कळस चढवण्याचं फार मोठं काम माझी मुलं सचिन आणि सागरनं केलं. म्हणून त्यामध्ये कृतज्ञ, माझ्या मुलांनी फार मोठं काम केलं. आता एक आठवण सांगतो आणि मी थांबणार आहे. आणि मी थांबतोय, अतिशय महत्त्वाची आठवण, सिद्धार्थनगरमधली आठवण सांगतोय. सिद्धार्थनगर गाजते आज गेल्या काही आठवड्यापासून. या सिद्धार्थ आताची शांत झालेलं आहे, परिस्थिती नियंत्रणात आहे, कुणी काही काळजी करायची कारण नाही. सिद्धार्थनगरमधली आठवतं, आमचं समाज मंदिर आहे की ज्या समाज मंदिरमध्ये फार चांगले चांगले कार्यक्रम घडत असतात. आमचं सगळे ते एक मानाचं स्थान आहे. सिद्धार्थनगरमध्ये सगळी लोक, सगळे सामाजिक उपक्रम तिथे होतात त्या समाज मंदिर. बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान गौतम बुद्धांची प्रतिष्ठापना करायची ठरलं. चव्हाण साहेब मला म्हणाले की ही प्रतिष्ठापना आपण माझ्या पुढाकारातून ती घडेल, त्याचं काय जे अडचण असेल सगळं ठरलं. आणि मग गेल्या 30 वर्षाची गोष्ट सांगतोय की सिद्धार्थनगरमध्ये आज तुम्ही जर गेलात तर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांची जी पितळी मूर्ती तिथं आहेत, या आदरणीय प्रल्हाद चव्हाण साहेबांच्या पुढाकारातून त्यांनी स्वतः लक्ष घालून त्या बसवलेल्या आहेत. आणि ज्यावेळी त्याचा उद्घाटन सोहळा होता तेव्हा यांना मी सांगितलं चव्हाण साहेबांना की तुमच्या सोबतीला आणखीन पाहुणे कोण, तर ते म्हणाले सकाराम बापू खराडेंना घेऊन येतो. ठीक आहे म्हटलं, या. मग सकाराम बापू खराडेंनी प्रल्हाद चव्हाण साहेबांचे ते उद्घाटन झालं. अभिमानाने सांगतो, आज ही सिद्धार्थनगरमध्ये आमच्या समाज मंदिरातल्या बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्धांच्या ज्या मूर्ती बसवलेल्या आहेत, प्रत्येकाला नतमस्तक व्हावं लागतं. तिथं संगमवारीवर ज्या काही नावं कोरलेल्या आहेत त्यामध्ये प्रल्हाद भाऊसाहेब चव्हाण हे नाव कोरलेलं आहे. आणि अशा ऐतिहासिक सिद्धार्थनगरमध्ये त्यांचा कायमचा ठेवा हा तिथे राहिलेला आहे. मी अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. या ठिकाणी सन्माननीय पाहुणे बोलणार आहेत आणि आपण सर्वांनी या ठिकाणी हे माझं भाषण छोटं पण लांबलेलं ऐकून घेतलं. तसेच या ठिकाणी ज्या मंडळींचा पुरस्कार केला आहे, मोहम्मद शरीफ शेख आणि इतर, ही प्रल्हाद चव्हाण साहेबांची अतिशय लाडकीने आवडती माणसं आहेत. योग्य माणसांची पुरस्कारसाठी निवड केलेली आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी अधिक काही सांगता आलं असं खूप आठवणी माझ्याजवळ चव्हाण साहेबांच्या आहेत, पण आता वेळेअभावी मी काही बोलत नाही. संयोजकांनी थोडंसं आटपतं घ्यायला सांगितलेलं आहे. या ठिकाणी आदरणीय प्रल्हाद चव्हाण साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद वसंत साहेब. पप्पांचं कामच एवढं मोठं आहे, इथं बसलेला प्रत्येक माणूस वसंत साहेब दिवसभर बोलू शकेल.
पण तुम्ही खूप छान पद्धतीने या ठिकाणी आठवणी सांगितल्या, धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राहुलजी मनोज साहेब, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मंडप असोसिएशन उपस्थित झालेले आहेत. मनोज साहेबांचं स्वागत या ठिकाणी सूर्या सागर चव्हाण यांनी करावं, मी अशी सूर्याजींना विनंती करतो. सूर्याबाईला विनंती आहे, आपण आपल्या अमृत हस्ते राहुलजी मनोज यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र झोनल चेअरमन मंडप असोसिएशनचे सुनीलजी माळी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं स्वागत मी विनंती करतो. मल्हार सचिन चव्हाण, मल्हार बाईला विनंती आहे की आपण या ठिकाणी सुनील माळी साहेबांचं स्वागत करायचं आहे. आणि तसेच मुळशी तालुक्याचे मंडप असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय नितीनजी गवळी साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी मी विनंती करतो सचिनबाई चव्हाण यांना की आपण नितीन गवळी साहेबांचं स्वागत करावं. सगळ्यांच्या जोरदार टाळ्या वाजू देत. यानंतर माननीय प्रफुल्लजी जोशी, मी जोशी साहेबांना विनंती करतो, आपण या ठिकाणी आपलं 2 मिनटं मनोगत व्यक्त करायचं आहे. कार्यक्रम खूप मोठा आहे आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतायत प्रफुल्लजी जोशी साहेब. माझा मित्राच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त मला बोलावं लागतंय की माझ्या दृष्टिकोनातनं एक दुःखद घटना आहे. जवळजवळ 61 वर्ष माझा आणि त्यांचा संबंध होता. मी थोडं अरेतुरेत म्हणतो कारण मी त्यांना, तोही मला प्रफुल्ल म्हणायचा, मी त्यांना प्रल्हादच म्हणायचं शेवटपर्यंत. गेले 3-4 वर्ष तर आमचा आणखी जास्त घनिष्ठ संबंध निर्माण झाला होता. मी खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा लहानपणापासूनचा कार्यकर्ता आहे आणि प्रल्हाद काँग्रेसचे कार्यकर्ते. एका अर्थानं विचारार्थ बघितलं तर वेगवेगळं आहे, परंतु हे विचार आमच्यामध्ये कधीच काय आले नाहीत. मैत्री आमची कायम टिकत राहिली. खरोखर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाला त्यानं भरपूर मदत केलेली. म्हणजे मी एक आठवण सांगतो, म्हणजे याक्षील मागच्या खेपेला मी वेगळ्या आठवणी सांगितल्या त्या, या खेपेला सांगतो. मला आठवते की दर आमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा महाराष्ट्र प्रांतात दरवर्षी एक वर्ग असतो, साधारणतः 25 दिवस 30 दिवसाचा. कोल्हापूरला वर्ग घ्यायचं ठरलं. कोल्हापूरच्या संघाची स्थिती अतिशय कमजोर त्या काळाची होती, आत्ताही बऱ्यापैकी आहे पण कमजोर होती. त्यामुळे इथंच खर्च जमा करायचा, इथंच सगळी व्यवस्था करायची अशी होती. आणि मग पद्माराजेच्या एका ठिकाणच्या याच्यात हॉल एवढा, जवळजवळ मोठा हॉल एवढा होता, एवढ्या हॉल मंडप टाकायचा होता. खरं म्हणजे मे महिन्याचे दिवस, म्हणजे सीझनचा दिवस. आणि मी सहज प्रल्हादला असं म्हटलं की हा मंडप तू टाकायला पाहिजेस. खरं म्हणजे किती अवघड होतं आपल्याला माहिती आहे सीझनच्या दिवसामध्ये, पण प्रल्हादने ते मान्य केलं आणि 25 दिवसाचा पूर्ण मंडप त्यांनी घातला. एक साधी छोटी, म्हणजे त्याची स्थिती किती नाजूक होती मलाही माहिती होतं. मला त्यावेळची आठवण अजून आठवते की शेवटी थोडंसं कापड कमी पडलं. खरं म्हणजे त्यानं काही हक्कानं सांगायला पाहिजे, पण तू मला अजून मला त्याचा चेहरा आठवतोय की मला विनंती केली, प्रफुल्ल 1000 रुपये जरा कापड कमी पडते मिळतील का. आज मला डोळ्यासमोर पाणी येतंय, कारण त्याची स्थिती अशी नव्हती की बा फार मोठं हे करावं, पण त्यानं जे या निमित्तानं संघाच्या कामाला जे सहाय्य केलं हे फार मोठ्या प्रमाणात आहे. मला दुसरा एक कार्यक्रम आठवतोय की महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यातला संघकाम बरंच सुधारायला लागलं होतं आणि म्हणून एक बालांचा मोठा मेळावा कोल्हापूरला, ते महापौर होता त्यावेळेला घ्यायचं ठरलं. आमच्यासमोर प्रश्न होता की जागा कोणती, तर आपलं शिवाजी स्टेडियम आम्हाला पाहिजे होतं. आता संघाला शिवाजी स्टेडियम त्याकडे मिळायचं फार अवघड स्थिती होती, काय करायचं. मग आम्ही सवरत, आमचा नेहमीचा हक्काचा माणूस, आम्ही त्याच्याकडे गेलो, म्हटलं असं असं आहे, जागा मिळाली पाहिजे. ठीक आहे म्हटले. कलेक्टर कचेरीकडे वगैरे जाऊन त्यांनी स्वतः जागा मिळवून दिली. एवढंच नव्हे तर त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते. तेव्हा मला आठवते की राम शेवाळकर होते आणि 112 गावातून 8700 बाल स्वयंसेवक
त्या ठिकाणी आलेले होते. त्यांनी योगाचे कार्यक्रम, पद्य, भाषण अशा पद्धतीचे कार्यक्रम त्या ठिकाणी झाले. एका अर्थाने जी एक देशकार्य करणाऱ्याला जी मदत झाली त्या काळात असा इतका थोडासा आज जो एकमेकाबद्दलचा भाव कटूचा वाढला आहे. म्हणजे कोणी कोणत्या कार्यक्रमाला गेले किंवा कोणी कोणाला भेटायला गेलं तर लोकांच्या मनामध्ये वेगळ्याच, खरं म्हणजे मला असं वाटतं की कार्यकर्ते किंवा पुढाऱ्यांच्या मनामध्ये कमी असेल, वृत्तपत्रकारांच्या मनामध्ये जरा जास्त व्यवस्थित की ह्या आयला भेटलाय म्हणजे काहीतरी घोटाळा आहे, हे काय बरं नाही. त्या काळामध्ये अशी स्थिती नव्हती. मला आणखी एक अभिमानाची गोष्ट आहे, मला माहीत नाही, लक्षात येईल मला माहिती नाही, पण मला असं वाटतंय की निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काँग्रेसचं इतके वर्ष अध्यक्षपद सांभाळणारं असं महाराष्ट्रामध्ये बहुतेक पहिलं व्यक्तिमत्व असं मला वाटतं. आणि या निमित्तानं मी चव्हाण कुटुंबियांचं अभिनंदन करेन की त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला दरवर्षी पुरस्कार द्यायचं सुरू केले. आज अशा गरीब कार्यकर्त्यांची आठवण ठेवून हे कार्य करत आहेत, याबद्दल मी सचिन सागर साहेबांचं अभिनंदन करतो आणि माझे शब्द संपवून प्रल्हादला मी अभिवादन करून थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद जोशी साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय प्रल्हादजी चव्हाण निष्ठावंत कार्यकर्ता पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. या पुरस्काराचं स्वरूप 11,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह, शॉल आणि चाफ्याचं वृक्षरोप अशा पद्धतीचं हे स्वरूप आहे. पप्पांची ही जी अनमोल आठवण आहे, त्यांचं जे कार्य आहे ते या ठिकाणी सदैव चिरंतन राहावं. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मान्यवरांना विनंती करतो, प्रल्हादजी चव्हाण निष्ठावंत कार्यकर्ता पुरस्कार आणि हा पहिला पुरस्कार आहे श्रीयुत मोहम्मद शरीफ शेख यांना विनंती करतो त्यांनी सपत्नीक स्टेजवरती यावं. श्रीयुत मोहम्मद शरीफ शेख यांना या ठिकाणी श्रीयुत सतेजजी पाटील साहेब यांचे अमृत हस्ते हा प्रल्हादजी चव्हाण निष्ठावंत कार्यकर्ता पुरस्कार प्रदान केला जातो आहे. मोहम्मद शरीफ साहेबांविषयी जितकं बोलावं तितकं कमी आहे, कारण अध्यक्ष अमर रिक्षा युनियन कोल्हापूर, अध्यक्ष रात्र श्रमजीवी फेरीवाला युनियन, त्याचबरोबर माजी अध्यक्ष कोल्हापूर फेरीवाला कृती समिती, माजी निमंत्रक कोल्हापूर फेरीवाला राजकीय पक्ष संघटना, माजी चेअरमन नेहरू हायस्कूल ज्युनियर कॉलेज, माजी चेअरमन दी क्रिसेंट प्रायमरी स्कूल, अशा अनेक पदांवरती नेहमीच शेख साहेबांनी आपलं योगदान दिलेलं आहे. सदस्य कोल्हापूर शहर ट्रॅफिक कमिटी, सदस्य पोलीस दक्षता समिती, सदस्य आम्ही लोकभारती आंदोलन, अशा विविध क्षेत्रांमध्ये आपले योगदान देणारे मोहम्मद शरीफ रजाक शेख सरचिटणीस कोल्हापूर शहर काँग्रेस आय कमिटी तथा अध्यक्ष उत्तर दक्षिण शहर जिल्हा. जोरदार टाळ्या शेख साहेबांसाठी होऊ देत. यानंतर यानंतर प्रल्हादजी चव्हाण निष्ठावंत कार्यकर्ता पुरस्कार मी विनंती करतो शकुंतलाताई कांबळे, शकुंतलाताई कृष्णा कांबळे यांनाही आदरणीय बंटी पाटील साहेबांनी आपल्या अमृत हस्ते सन्मानित करावे अशी विनंती करतो. शकुंतलाताईंना या ठिकाणी व्यासपीठावरती त्या येत आहेत. प्रल्हाद चव्हाण साहेबांच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून मी आदरणीय साहेबांना, मान्यवरांना सांगू इच्छितो की साहेब, शकुंतलाताईंनी आपल्या अनमोल वाणीमध्ये, अनमोल भावनांमध्ये एक छोटंसं पत्र इकडे साकारलेलं आहे आणि त्यामध्ये आयुष्यात जगावं कसं, म्हणजे समोर संपूर्णतः अंधार असताना आदरणीय प्रल्हाद चव्हाण साहेबांनी अशा अनेक कुटुंबांना नेहमीच प्रकाशाकडं, यशाकडं नेण्याचं काम केलं होतं. आणि ती आठवण सांगताना शकुंतलाताईंचे डोळे पाणावले होते. माणुसकी काय असते, कशा पद्धतीने आपण समाजामध्ये राहिलं पाहिजे, आपल्या कुटुंबाबरोबर आपण समाजाचंही देणं लागतो, ही जाण नेहमीच शकुंतलाताईंच्या मनामध्ये चव्हाण साहेबांनी रुजवली. आणि तेच द्योतक आज या ठिकाणी साकारताना तब्बल 30 वर्ष अविरत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन, आशीर्वादातून नेतृत्व घडत गेलं. पद कार्यकर्ता म्हणून, महिला जॉईंट सेक्रेटरी म्हणून, विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून, महिला पोलीस शांतता सदस्य म्हणून, अशा विविध पदांवरती शकुंतलाताईंनी आपलं योगदान दिलेलं आहे. आणि काँग्रेस परिवाराचं एक अनमोल असं व्यक्तिमत्व म्हणून चव्हाण साहेबांच्या माध्यमातून उदयाला आलेलं हे व्यक्तिमत्व म्हणजे शकुंतलाताई कांबळे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येतं आहे. रोख 11,000 रुपये, सन्मान चिन्ह, शॉल आणि चाफ्याचं वृक्षरोप.
अशा पद्धतीचं हे पुरस्काराचं स्वरूप. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी शेख साहेबांना विनंती करतो. नको, ठीक आहे. हो, यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जीवन गौरव पुरस्कार जो प्रदान केला जाणार आहे, मंडप असोसिएशनच्या माध्यमातून मंडप व्यवसायामध्ये आपले योगदान देणारे श्रीयुत शहाजी चव्हाण साहेब, मी शहाजी चव्हाण साहेबांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आहे. A1 डेकोरेशनच्या माध्यमातून शहाजी उर्फ नेताजी सदाशिव चव्हाण, जामदार बापू, मी विनंती करतो वहिनींना घेऊन आपण स्टेजवरती यायचं आहे. हां, या ठिकाणी महाराजांच्या अमृत हस्ते आपण या ठिकाणी आदरणीय महोदय श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज यांचे अमृत हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करणार आहोत. आणि त्याचबरोबर डॉक्टर संगीताताई निंबाळकर यांना विनंती करतो आपणही स्टेजवरती यायचं आहे. शहाजी चव्हाण साहेबांच्या सुविद्य पत्नी वहिनी साहेबांना या ठिकाणी डॉक्टर संगीताताई निंबाळकर यांनी साडी प्रदान करायची आहे. आजचा बापूंच्या आयुष्यातला हा अविस्मरणीय दिवस. 6 जुलै 1956 रोजी 1972 साली त्यांचे बंधू अशोकरावजी माधवराजी यांच्या माध्यमातून A1 साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून मंडप व्यवसायाची सुरुवात करणारे बापू नेहमीच माणसं जोडण्याची ही अनमोल कला बापूंकडे आहे. 1997 हे साल, ज्यामध्ये रौप्य महोत्सवी शिवाजी चौक तरुण मंडळाला 21 फुटी महागणपतीच्या माध्यमातून आपले योगदान देणारे आदरणीय बापू, अशी अनेक उदाहरणं बापूंची आहेत, पण त्यांचं हे योगदान सदैव स्मरणात राहील. यानंतर जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जातो श्रीयुत पांडुरंगजी करपे. मी करपे साहेबांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आहे. आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज यांचे अमृत हस्ते पांडुरंगजी करपे यांना या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान केला जातो. तुमच्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या करपे साहेबांसाठी होऊ देत. पांडुरंगजी करपे एक असं नाव जे आज जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. आपली परिस्थिती किती गरीब आहे यापेक्षा समाजामध्ये असण्याची तळागाळापर्यंत आपली सेवा पोहोचावी याचा नेहमीच अगदी हातगाड्यावरून मंडप साहित्य नेऊन मंडप व्यवसाय करणारे पांडुरंगजी जयशिरगाव करपे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं आहे. 11,000 रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल आणि चाफ्याचं वृक्षरोप असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सामाजिक कार्य असेल, मान सन्मान असतील, विविध पदांवरती कार्यरत असणारे आदरणीय पांडुरंगजी करपे साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. यानंतर मंडप व्यवसायामध्ये आपले योगदान देणारे शिव शंकरजी माळी, आज तब्येतीमुळं थोडेसे ते येऊ शकले नाहीत, पण त्यांच्या सुविद्य पत्नी वहिनी साहेब आणि त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव म्हणजे संतोषजी शंकर माळी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी माळी परिवाराला विनंती करतो आपण स्टेजवरती येऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी यांचे अमृत हस्ते हा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. शिवशंकरजी माळी, समर्पणाची सजलेली ही कहाणी 1954 साली सांगली जिल्ह्यातून व्यवसायाची पायाभरणी करणारे पश्चिम महाराष्ट्र, गोवा, हुबळी, पुणे, विजापूर अशा अनेक राज्यांमध्ये आपल्या मंडप व्यवसायाचा विस्तार प्रल्हादजी भाऊसाहेब चव्हाण साहेब यांचं नेहमीच मार्गदर्शन आणि प्रेम आजच्या नव्या पिढीला एक नवं उदाहरण देणारं असं हे व्यक्तिमत्व म्हणजे श्री शंकरजी लक्ष्मण माळी, माळू डेकोरेटर्स सांगली. सांगलीच्या पवित्र भूमीतलं हे अनमोल नाव. आज आपण जे गणपतीचे देखावे बघतो ते देखाव्याच्या मागे खऱ्या अर्थानं डेकोरेशन काय असावं हा खरा आत्मा म्हणजेच शंकरजी माळी यांचं कौशल्य होतं. खूप खूप धन्यवाद. तर यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण स्थानापन्न व्हावं आणि या सत्काराला उत्तर देण्यासाठी मी आदरणीय मोहम्मदजी शरीफ शेख साहेब यांना विनंती करतो आपण 2 शब्द या ठिकाणी साकारावेत. आदरणीय छत्रपती शाहू महाराजजी, खासदार साहेब, आदरणीय कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बंटी पाटील साहेब, तसेच सर्व स्टेजवरील मान्यवर आर.के. पवार साहेब, आज बऱ्याच माझ्या सहकार्यांना वाटत असेल की मोहम्मद शरीफ शेखना बोलायला दिलं आणि ते आज भरपूर बोलतील,
कारण का की ज्यांच्या आठवणीसाठी मला पुरस्कार माझ्या कामासाठी दिला गेला, ज्याच्या निष्ठेवरती दिला गेला, ते माझे जवळचे प्रल्हादभाऊ चव्हाण साहेब, आज त्यांच्या आठवणीनिमित्त त्यांच्या किती आठवणी मी सांगू शकतो आहे की मला एक दिवस देखील पुरणार नाही. कारण की त्यांचं इतकं मोठं कर्तृत्व आमच्याबरोबर होतं आणि आम्ही देखील त्यांच्यावर निष्ठा ठेवण्याचं काहीतरी कारण असेल. कारण की एवढी निष्ठा त्यांच्यावर ठेवणं हे काय साधारण बाब नाही. माझी तशी आर्थिक परिस्थिती ठीक नसताना जेमतेम मला समाजसेवेची हौस असल्यामुळं मी पैशाकडे कधी लक्ष दिलं नाही. हे फक्त चव्हाण साहेबांनाच माहीत होतं आणि चव्हाण साहेब नेहमी म्हणायचे की हा नुसता कार्यकर्ता काम करण्यासाठी जन्माला आलेला आहे. आणि म्हणून ते माझ्या दुकानात सकाळी कुठल्याही परिस्थितीत रोज कोल्हापुरात असल्यानंतर, माझं व्यवसाय रस्त्यावरती आहे, दुकान नाही, हातगाडीवाल्यासारखं माझं दुकान आहे, त्या दुकानावर यायचे, मला भेट द्यायची आणि हट्टानं म्हणायचे तुला चहा पाहिजे मला. तर ते का म्हणायचे मला नंतर लक्षात यायचं की मला देखील माझ्या भागामध्ये मला मान मिळावा, सन्मान मिळावा, म्हणून चहाच्या गाडीवरती माझ्याबरोबर येऊन आपल्या गाडीतनं उतरून ते माझ्याबरोबर चहा प्यायचे. पण चहा घ्यायला काय त्यांना काय हॉटेल्स नव्हतेत का? पण नाही, आपल्या कार्यकर्त्याला काहीतरी किंमत मिळाली पाहिजे, हा त्यांच्या मनातली जी भावना होती. आणि त्या भावनेने त्याने आमच्याबरोबर कायमस्वरूपी त्यांनी मला प्रत्येक सभेमध्ये, आज जाणून मी सांगतो की कोणतीही सभा काँग्रेस कमिटीमध्ये असली, कितीही मोठा नेता येणार असेल आमचा, तर त्या नेत्यासमोर बोलण्यासाठी पहिल्यांदा मला संधी द्यायचे. कधीही ते कचरत नव्हते की बाबा हा गरीब कार्यकर्ता आहे, ह्याला पुढं कसं न्यायचं, ह्याचं कसं, तर नाही. पण माझ्या गरिबीवरती त्यांना काही कधी काय वाटलं नाही असं नाही. मला अनेक वेळ म्हणले शेख तुम्हाला काय करून देऊ सांगा. मीच म्हणायचो साहेब नको मला काय. मला म्हणायचे दुकान घालून देऊ काय, नको. एक वेळ तरी असे आमच्या काँग्रेस कमिटीमध्ये त्यांचा आणि माझा वाद झाला की मला म्हणाले नाही, म्हणले 2-3-4 लाख रुपये काय खर्च होतील ते होऊ देत, मी तुम्हाला भांडवल देतो, तुम्ही रस्त्यावर धंदा करायचा नाही. नाही साहेब, माझी ती ओळख आहे आणि मी फेरीवाल्यांचा कार्यकर्ता आहे, मी रिक्षावाल्यांचा कार्यकर्ता आहे, मला रस्त्यावरचंच जीवन बरोबर वाटतं, मला त्या ऐतगबूत जीवन मला बरं वाटत नाही. पण चव्हाण साहेबांनी एवढ्या जवळ असताना मला का उचललं नाही असं लोकांना वाटत होतं. पण मी स्वतः त्या संदर्भात जबाबदार होतो की मला चव्हाण साहेबांनी कधीही नाकारलं नाही. चव्हाण साहेबांनी मला आपला माणूस म्हणून मला जवळ केला, कधीही त्यांनी भेद केला नाही. मला एक आठवण सांगायची वाटते, सर्व धर्म समभाव प्रत्येक नेता बोलत असतो, प्रत्येकजण बोलत असतो, पण कृतीत काय असते ते मी चव्हाण साहेबांच्या बरोबर बघितलं. मी दिल्लीला ज्या वेळेला गेलो, आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही जामा मस्जिदच्या जवळ थांबलो होतो. मला म्हणाले शेख साहेब जामा मस्जिदमध्ये जाऊन नमाज पढून या. मला आश्चर्य वाटलं, हा नेता हिंदूचा आणि मला म्हणतो की नमाज पढून या. तर नाही म्हणाले, इतक्या ठिकाणी मोठ्या ठिकाणी आलाय, तुम्ही नमाज पढून यायलाच पाहिजे. हा सर्व धर्म समभावाचा एक अनुभव मोठा आहे. अनेक वेळा मला त्यांनी बोलायला संधी दिली. एके वेळेला मला जाता आलं नव्हतं पुण्याला, आणि पुण्याला राहुल गांधींची मिटिंग होती, पक्षाच्या कार्यकर्त्यांची मिटिंग होती, सगळ्यात लहान कार्यकर्ता मी होतो, त्याच्यामध्ये आमदार सगळे लोक उपस्थित होते, सगळे 3 जिल्ह्याची माणसं उपस्थित होती, सगळे नेते मंडळी मंत्रिमंडळी सगळे उपस्थित होते. त्याच्यामध्ये मला चव्हाण साहेबांनी हळूच म्हणले, शेख काय नाही, तुम्हाला काय मनोगत व्यक्त करायचं आहे ते व्यक्त करा. तर मी म्हटलं साहेब कसं काय शक्य आहे, एवढी मोठी माणसं आणि राहुल गांधीच्या समोर बोलायचं काय. तर नाही म्हणाले बोला. मग मला ती संधी दिली आणि राहुल गांधींच्या समोर मला त्या सभेमध्ये बोलायला वेळ दिला. मला हा अभिमान आज देखील वाटतोय की एक सामान्य कार्यकर्त्याला तेवढ्या मोठ्या स्टेजमध्ये बोलायला द्यायचं ही साधारण गोष्ट नाही. त्या ठिकाणी एखादा नेता म्हणला असता मीच बोलतो,
मीच काय सांगायचं ते सांगतो, मला काहीतरी सूचना करा. असे मी अनेक नेते बघितले की भाषण जरा परमेश्वराच्या कृपेने आम्ही करतो तयार हिशोबानं, तर बरेच नेते आम्हाला म्हणतात काय बोलायचं असलं तर शेख साहेब जरा आम्हाला सूचना करा. म्हणजे असे म्हणणारे, पण चव्हाण साहेबांनी कधी मला असं म्हटले नाही. चव्हाण साहेबांनी कायम मला स्वतःला बोलायला दिलं आणि चव्हाण साहेबांच्या अनेक आठवणी आहेत. बऱ्याच लोकांनी आठवणी सांगितल्या, पण त्या आठवणी जर सांगितलं तर चव्हाण साहेबांची एक आठवण आणि एक सांगतो. माझं जरा भाषण नेहमी लांबत असतं, तर त्यांनी मला सांगितलं की भाषण असं करा की समोर ऐकणाऱ्याची सहनशीलतेचा अंत घेऊ नका. म्हणून मला देखील वाटतंय, म्हणून मी जास्त बोलत नाही, कारण की मी इथं आवडतं घेतो. कारण की चव्हाण साहेबांच्याबद्दल माझं आयुष्यभर मी बोलत राहिलो तर बोलतच राहीन, पण तेवढं थांबवण्यासाठी तुमचा अंत घेण्याची माझी इच्छा नाही आहे. आणि म्हणून मी माझं इथं भाषण संपवतो आणि चव्हाण बंधूंना असंच काम ह्याच पद्धतीनं त्यांनी पुढं चालवावं एवढी विनंती करून मी माझं रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद शेख साहेब. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी जे पुरस्कार प्राप्त आमचे पुरस्कार विजेते आहेत मान्यवर बसूनच राहतील पुढे. फक्त पाठीमागची जी मंडळी आहेत त्यांनी थोडंसं उभं राहायचं आहे. एक ग्रुप फोटो इकडे होतोय आणि याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रल्हादजी भाऊसो चव्हाण साहेबांचं हे अनमोल कार्य, शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे काय, एका शेतकरी गरीब कुटुंबामध्ये 1940 साली आदरणीय पप्पांचा जन्म झाला आणि ही संपूर्ण यशोगाथा ज्या अनमोल पुस्तिकेमध्ये आज या ठिकाणी प्रकाशित केली जाणार आहे. कोल्हापूर जिल्हा हा सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, उद्योग, व्यापार अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा जिल्हा आणि याच जिल्ह्यामध्ये पत्रकारितेच्या विश्वातलं अनमोल असं हे नाव म्हणजेच आदरणीय महोदय गुरुबाळजी माळी साहेब, ज्यांच्या अनमोल लेखणीतून सागरबाई चव्हाण, सचिनबाई चव्हाण, आमच्या चव्हाण परिवाराच्या दोन्ही स्नुषा असतील, नातवंड असतील, ज्यांच्या अनमोल वाणीतून, आठवणीतून सजलेला पप्पांचा हा प्रवास आज साकारला जातोय. त्या एका पुस्तिकेच्या माध्यमातनं ज्याचं नाव आहे निष्ठावंत. आणि याच पुस्तिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या अमृत हस्ते इकडे आपण करणार आहोत. मी आदरणीय श्रीमंत छत्रपती महाराजजी, आदरणीय बंटी पाटील साहेब यांच्या अमृत हस्ते मान्यवरांच्या अनमोल उपस्थितीमध्ये हा पुस्तक प्रकाशन सोहळा इकडे साकारला जातोय. पुस्तक प्रकाशनानंतर या निष्ठावंत या आदरणीय पप्पांच्या अनमोल यशोगाथेची ही प्रत आपल्यापर्यंतही पोहोचणार आहे. आपण जागेवरतीच बसायचं आहे. मान्यवरांच्या अमृत हस्ते सर्वप्रथम आदरणीय प्रल्हादजी भाऊसो चव्हाण यांच्या अनमोल कार्याचा, दातृत्वाचा, नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा हा परीस आज इकडे साकारला जातोय. अतिशय मनापासून सगळ्यांच्या जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. मी जोरदार म्हटलंय. आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी, आदरणीय बंटी पाटील साहेब तथा आमचे सगळेच मान्यवर, आदरणीय दडू पुरोहित साहेब तथा व्यासपीठावरती सगळेच मान्यवर ज्यांच्या अमृत हस्ते हा पुस्तक प्रकाशन सोहळा इकडे संपन्न होतोय आणि आपल्या सर्वांपर्यंत पप्पांच्या या अनमोल कार्याची प्रत पोचती आहे. आपण नक्कीच हृदयात साठवून ठेवावा असा हा अनमोल पप्पांचा प्रवास. आदरणीय आईसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर यानंतर मी मान्यवरांच्या अमृत हस्ते सर्वप्रथम या पुस्तिकेमधला प्रत्येक शब्द, तो विचार, ती वाणी आपल्या अनमोल सुवर्ण लेखणीतून साकारणारे ज्येष्ठ पत्रकार ज्यांचे अनेक आशीर्वाद आमच्याही बरोबर आहेत, श्रीयुत गुरुबाळ माळी साहेब यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. मी आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी, आदरणीय बंटी पाटील साहेब यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण गुरुबाळ माळी साहेबांचा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या गुरुबाळ माळी साहेबांसाठी. कोल्हापूर जिल्ह्याचं पत्रकारितेच्या विश्वातलं हे अनमोल नाव, मग ते क्षेत्र कुठलंही असेल, सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य, उद्योग, व्यापार, साहित्य अशा प्रत्येक स्तरावरती आपला एक वेगळा मानदंड, आपला वेगळा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणजेच गुरुबाळ माळी साहेब.
यांच्या अनमोल वाणीतून, यांच्या अनमोल लेखणीतून आजचा आदरणीय पप्पांचा निष्ठावंत हे जी पुस्तिका आहे, ही जी यशोगाथा आहे, त्याचं सारथ्य गुरुबाळ माळीसाहेबांनी साकारलं. आणि मी माळीसाहेबांना विनंती करतो, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पप्पांची निष्ठा असेल, शेतकरी कुटुंबातला त्यांचा जन्म असेल, बालपण असेल, किंवा लेथ मशीनवरचा कामगारपासून मालकापर्यंत मंडप व्यवसाय, सुप्रभा मंचची स्थापना, झोपडपट्टी तथा गरीब लोकांपर्यंत पोहोचणारे प्रल्हादजी चव्हाण, या ठिकाणी गुरुबाळ माळीसाहेबांना विनंती आहे, आपण आपला अनमोल मनोगत या ठिकाणी साकारावं. थँक्यू. ओके. यानंतर मी आदरणीय महोदय दडूजी पुरोहित साहेबांना विनंती करतो, चेअरमन ऑल इंडिया टेंट डीलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशन दडू पुरोहित साहेब यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. मंचावर आसीन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेजजी पाटील साहेब व मंचावर सर्व उपस्थित मान्यवर, या सभागृहात उपस्थित सर्वांचे मी स्वागत करतो. प्रल्हाद भाऊसाहेब चव्हाण यांना मी आदरांजली वाहून ऑल इंडिया टेंट डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशन तर्फे मी आजच्या या कार्यक्रमामध्ये माझ्या सर्व संघटनेतर्फे मी श्रद्धांजली व्यक्त करतो. शून्यातून विश्व निर्माण करणारे आमचे सहकारी सागरभाई चव्हाण यांचे पप्पा गेल्या मी 6-7 वर्षापासून त्या सोबत आहे आणि त्यांचे मला दर्शन घडले, हे फार माझे मोठे भाग्य. 1-2दा बोलण्याची मला संधी भेटली, त्यात जे काही बोललो त्या व्यवसायाबद्दलच, जे काही मार्गदर्शन भेटलं त्या व्यवसायाबद्दल अमूल्य असा त्यांनी मला मार्गदर्शन केला. आज सागरभाई आमच्या सोबत काम करत आहेत, आम्ही त्यांच्या सोबत काम करत आहोत. हे सगळं पप्पांच्या वारसामुळं पुढं चालत आहे हे आज कळलं मला. आणि त्यांनी जे शून्यातून विश्व निर्माण केलंय हे आज मला कळलं. नाही तर मला असं वाटत होतं सोन्यासारखं सगळं आहे, कारण मी गेल्या फक्त 6 वर्षापासून त्यांच्या सोबत आहे. आजच्या आठवणी मी जी ऐकल्या ह्या अमूल्य अशा आठवणी, आणि त्याच्यामध्ये निष्ठावंत ही फार मोठी बाब याच्यामध्ये कळाली. अशा प्रकारची वारसा पुढेही सागरभाई, सचिनभाई हे पुढे चालू ठेवतील अशी मी इच्छा बाळगतो. ऑल टेंट डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशन तर्फे मी परत एकदा आदरांजली वाहून मी आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. यानंतर आदरणीय बंटी साहेब आपला अनुभव प्रेम या ठिकाणी व्यक्त करतील. स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण साहेबांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्तानं आयोजित आजचा हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुमचे आमचे अस्मिता श्रीमान छत्रपती शाहू महाराजजी, दिसताना साधे असणारे परंतु प्रचंड मोठे असणारे दगडूशेठ पुरोहित, विजयरावजी देवणे साहेब, व्ही पाटील साहेब, BK डोंगळे साहेब, RK पवारजी, सुजित चव्हाण, त्याचबरोबर आनंद मानेजी, सूर्यकांत पाटील बुद्याळकर, चंद्रकांत यादव, अडगुळे साहेब, कातोरे साहेब, संदीप देसाई, प्रफुल्ल जोशी, जनता बाजारचे चेअरमन नाना उल्पे, मदन चोडणकर, तुकाराम पाटील, भूपाल शेटे, संजय मोहिते, विक्रमजी जरग, शमा मुल्ला, संजय भोसले, समोर या ठिकाणी बसलेले आदरणीय काकी,
सागर, सचिन, शुभांगीताई, जयश्रीताई, मल्हार, सूर्या आणि सर्वच चव्हाण कुटुंबीय आणि ज्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून चव्हाण साहेबांचा थोडाफार इतिहास, म्हणजे सगळा गुरुबाळमाळी मांडू शकले नाहीत, नाही तर मोठं झालं असतं पुस्तक. 8 दिवसात त्यांनी त्या ठिकाणी दिलाय. ते गुरुबाळमाळी, त्यांचे सर्व सहकारी. चव्हाणसाहेब आपल्यातून निघून गेले हे या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आपल्याला जाणवतं, कारण की माणसात असणारा माणूस होता. आणि मोहम्मद शरीफ शेख म्हणले तसं प्रत्येकाला एक आधार देण्याचं काम, तू कुठल्या जातीचा आहेस, कुठल्या धर्माचा आहेस, काय तुझी प्रतिष्ठा आहे, हा विचार कधी चव्हाणसाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये केला नाही. आणि दोस्ती चांगल्या पद्धतीने केली, ज्याचा उल्लेख मोहम्मद शरीफ शेख आणि सगळ्यांनी भाषणामध्ये केला. किंवा अगदी शकुंतलाताईसुद्धा पुरस्कार घेताना डोळ्यात पाणी आलं होतं त्यांच्या, की त्या माणसानं जे कार्य केलं ते आत्ता आपल्याला लक्षात येतं आहे की किती माणसं जपण्याचं काम त्यांनी केलं. वसंतरावनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक उल्लेख त्यांच्या कार्याचा केला. भूपाल शेट्टींनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक आठवणी सांगितल्या. आणि मग लक्षात येतं की एखादा माणूस 5-50 वर्ष राजकारणामध्ये असतो, समाजकारणामध्ये असतो, त्यावेळी या समाजासाठी काय योगदान केलं हे माणूस गेल्यानंतरच बऱ्याचदा लक्षात राहतं. या माणूस गेल्यानंतरच त्या आठवणीच्या माध्यमातून लोकांच्या समोर येतं. असताना त्या माणसाचं व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर असतं, परंतु गेल्यानंतर मात्र त्या व्यक्तिमत्वानं काय छाप टाकली समाजावर हे लोकांच्या समोर येतं. आणि मला वाटते या कार्यक्रमाच्या निमित्तानं चव्हाणसाहेबांचं कार्यकर्तृत्व हे कशा पद्धतीनं होतं याची कल्पना आपल्या सगळ्यांना त्यांच्या अनेक भाषणांमधून, या सगळ्यांच्या भाषणांमधून आपल्याला आले असेल. आणि म्हणून मला आनंद म्हणता येणार नाही, परंतु एक स्तुत्य कार्यक्रम सचिन हा आपण करतो आहोत की स्मृतिदिन जपत असताना ज्या माणसानं एकनिष्ठपणे काँग्रेस म्हणून सातत्यानं राहण्याची भूमिका स्वीकारली. मागच्या वर्षी सचिननं हा कार्यक्रम केला होता, त्यावेळी मी सांगितलं होतं की दरवर्षी हा कार्यक्रम केला पाहिजे. भले एका माणसाला पुरस्कार देऊया, परंतु दरवर्षी हा कंटिन्युअस राहिला पाहिजे. आणि मला वाटतं सचिन आणि सागरनी दोघांनी आता दरवर्षी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. चांगली गोष्ट आहे, कारण की आता सकाळी कुठं माणूस आहे, संध्याकाळी कुठं आहे हुडकायला लागते. त्या काळामध्ये निदान जीवनगौरव पुरस्कार देऊन निदान हे या काँग्रेसनिष्ठ असणाऱ्यांचा सत्कार करून किमान पुढच्या पिढीसमोर एक आदर्श ठेवला पाहिजे की कशा पद्धतीनं एकनिष्ठ राहिलं पाहिजे. हा आदर्श निमान या कार्यक्रमाच्या निमित्तानं ठेवण्याचा प्रयत्न आपण करतो. आणि खरं आहे, मोहम्मद शरीफ शेख बोलले ते खरं आहे. म्हणजे अजून ते अर्धा तास बोलले असते, आठवणी सांगायच्या असत्या तर. कारण की त्या माणसाला अगदी मग ही सगळी टीम चव्हाणसाहेबांची कायमपणे त्यांच्या गाडीतनं असायची, कायमपणे ती घेऊन त्यांना फिरायचे. किती मोठा किती बारका असा विचार कधी त्यांनी या ठिकाणी केला नाही. जेवढे चिडायचे तेवढी शान देखील ताबडतोब त्या ठिकाणी व्हायचे. आणि म्हणून एक चांगलं व्यक्तिमत्व निघून गेलं याचं दुःख तुम्हाला आम्हाला सर्वांनाच आहे. परंतु या दुःखातून सावरायचं असेल तर त्यांच्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्यांच्या शिकवणीवर पुढं जाण्याचा प्रयत्न आपण प्रामुख्यानं येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी करावा लागेल. या कोल्हापूर शहरातला कुठलाही प्रश्न असू दे, त्यामध्ये हिरिरीनं चव्हाणसाहेब भाग घ्यायचे हे आपल्याला अनेकदा पाहिलेलं आहे. आज देखील अनेक प्रश्न या कोल्हापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आहेत. चव्हाणसाहेब असते तर पहिलं पाऊल. आता आम्ही परवा वाचलं पेपरमध्ये, संभाजीनगरमध्ये 100 कोटीची जागा एका संस्थेला गेली. म्हणजे चव्हाणसाहेब असते तर उपोषणाला जाऊन तिथं बसले असते आता, की ही सार्वजनिक जागा आहे, ही कुणा एकट्याला देऊ नका, हे मांडण्याचं काम प्रल्हाद चव्हाणसाहेबांनी त्या काळामध्ये असते तर त्या ठिकाणी केलं असतं. म्हणजे ज्या सामाजिक विषय आहेत त्या सामाजिक विषयामध्ये हात घालणं, समाजासाठी जे गरजेचं आहे ते करणं, ही भूमिका चव्हाणसाहेबांनी सातत्यानं या ठिकाणी घेतली. आणि मला वाटते सचिन उद्याच्या भविष्यकाळात देखील त्यांचा वारसा याच पद्धतीनं पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न आता आपण सातत्यानं या ठिकाणी केला पाहिजे. माझ्या सारख्या बोलण्यामुळं आता 70% शांत झालेलं आहे सचिन. जयश्री कुठे आहे? त्यामुळं अजून हळूहळू होईल.
परंतु 100% आणि आर के पवार साहेब यांचं मार्गदर्शन आहे. म्हणजे ही जुनी माणसं, आता अडगुळे साहेब असतील, कातोरे साहेब असतील, आर के पवार साहेब असतील, ही सगळी जुनी अनेक ऊन पावसाळे आमच्यापेक्षा जास्त बघितलेली ही माणसं आहेत. इथं सरलाताई आहेत, भारतीताई आहेत, या सगळ्यांनी अनेक ऊन पावसाळे राजकारणातले बघितलेले आणि या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने या कोल्हापूर शहरामध्ये काँग्रेसचा झेंडा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे या ठिकाणी करतोय. आपण सगळ्यांनी त्याला साथ देऊया एवढी अपेक्षा व्यक्त करतो. भूपाल शेट्टीने जी सांगितलं, शेंडा पार्कच्या इथल्या सगळ्या परिसराला शाहू महाराजांचं नाव या ठिकाणी द्यावं, त्याला आपण सगळ्यांनी या ठिकाणी विजयराव एखादं पत्र देऊन आपण करावं. कारण की महाराज त्यांच्या भाषणात सांगतील, पूर्वी 55,000 एकर जमीन संस्थान काळाची होती. राजाराम महाराज आल्यानंतर मला वाटते ती छत्रपती राजाराम महाराजांनी अनेकांना दिली. शेंडा पार्काचं नाव पडण्याचं कारण काय? कारण की तिथं गवत होतं आणि गवताचा शेंडा कापून ते मला वाटते जनावरांना वगैरे द्यायचं होतं, त्यामुळं ते शेंडा पार्क नाव पडलं. आपलं नशीब चांगलं, मी माझी पाठ थोपटत नाही, परंतु राहुल रेखावार कलेक्टर असताना VB साहेब, मी आणि राहुल रेखावारनी त्या सगळ्या एरियाचा प्लॅन तयार केला. हे IT पार्क असू दे, कोर्ट असू दे, क्रीडा संकुल असू दे, हे सगळे नकाशे आम्ही त्यावेळी मान्य केलं. नाहीतर संभाजीनगरची 100 कोटीची जागा गेली, तसं तिथला पण प्लॅन चालला होता. त्यामुळं ती जागा शासकीय वापरासाठी सुदैवानं राहिली. म्हणून आता हायकोर्ट जे उद्या होईल, 1200 बेडचं हॉस्पिटल तिथं शासन या ठिकाणी करतं आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत कारण की ती जागा सुदैवानं आज शासकीय प्रयोजनासाठी उपलब्ध या ठिकाणी राहिली म्हणून होते. मला वाटते त्या परिसराला छत्रपती शाहू महाराजांचं नाव द्यावं, या पद्धतीची भूमिका आपण सगळेच या ठिकाणी घेऊया. आणि चव्हाण साहेबांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद बंटी साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी, मी महाराजजींना विनंती करतो आपण हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या भावपूर्ण आदरांजलीच्या द्वितीय स्मृतिदिन आपले खाजगी स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण यांच्यासाठी आपण इथं एकत्र आलो आहोत. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्य आमदार श्री सतेज पाटील, तसेच प्रमुख पाहुणे श्री दगडूशेठ पुरोहित जे नांदेडहून आलेले आहेत, श्री VB पाटील, श्री विजयराव देवणे, श्री RK पवार, श्री आनंद माने, श्री सूर्यकांत पाटील बुधियाळकर, श्री डोंगळे आणि प्रल्हाद चव्हाणांचे चिरंजीव सागर आणि सचिन आणि उपस्थित असलेले सुजित चव्हाण आणि पुढं बसलेले सर्व मान्यवर मंडळी आणि व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर मंडळी आणि ज्यांना पुरस्कार मिळाला ते सर्व मंडळी, असे आपण सगळेजण आज इथं प्रल्हाद चव्हाणांच्या द्वितीय स्मृतिदिनाच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. आणि आपल्याला अनेकांनी प्रल्हाद भाऊसाहेब चव्हाण यांच्याबद्दल अनेकांनी माहिती चांगली दिली. माहिती तर आपल्या सर्वांनाच होती. आता आज जेवढे आहेत त्या सर्वांना तर त्यांच्या जीवनाबद्दल चांगली माहिती आहेच आहे. म्हणून आज आपण इथं सर्व एकत्र आला आहात. आणि त्यावरनं आपल्याला एक लक्षात येईल सर्वांनाच की त्यांचं जीवन सातत्याने
सार्वजनिक गोष्टींच्याकडे लक्ष देण्यामध्ये त्यांनी घालवलं. विशेषतः काँग्रेस कमिटीसाठी, काँग्रेस पक्षासाठी त्यांनी घालवलं आणि अनेक वर्ष, अनेक दशकं म्हटले तरी चालतील की त्यांनी आपल्या शहर काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आणि सातत्याने काही या पक्षाचे आणि सर्व सार्वजनिक सर्वांचेच कामं त्यांनी सातत्याने हाती घेतले. त्यांचा जरी व्यवसाय जरी मंडप व्यवसाय असला तरी त्या व्यवसायातून लोकांना कसा उपयोग होईल, कशा त्यांना मदत करता येईल याकडे त्यांनी सातत्याने लक्ष दिलेलं आहे. हे आपणाला चांगलं ज्ञातच आहे. आणि आज आपण जर पाहिलं तर त्यांच्याबरोबर आपले दुसरे एक होते काँग्रेसनिष्ठ कार्यकर्ते श्री PN पाटील, जे 1 वर्षापूर्वी त्यांचंही देहांत झालं. आणि हे दोघांची जोडी चांगलं काम करत असताना आपल्याला पूर्ण कोल्हापूर जिल्हा हा लक्षात येतो आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी काय काय केलं आणि आपला कोल्हापूरचं ऑफिस कसं ताब्यामध्ये ठेवलं वगैरे हे सगळं आपल्याला लक्षात येतच आहे. आणि हा त्यांचा मंडप व्यवसाय करताना अनेक त्या व्यवसायातले मंडळींनी आत्ता भाषण केलं, सांगितलं की त्यांनी सगळ्यांबरोबर कसं सहकार्य केलं आणि यात सहकार्यातून सगळ्यांना, अनेक लोकांना, गोरगरिबांना हे साहित्य कसं मिळत गेलं वेळोवेळी. आणि एकंदरीतच पूर्ण माणुसकी हा बेस धरून त्यांनी जे सातत्याने काम केलं हे महत्त्वाचं आहे. आणि शेंडा पार्कमध्ये सुद्धा त्यांनी जे काम केलं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण शेंडा पार्क जे आत्ताच आपल्याला सांगण्यात आलं की शाहू महाराजांनी तिथं एक कॅम्प लावला होता आणि तिथं हे जाऊन प्रल्हाद चव्हाण जाऊन तिथं त्यांच्याबरोबर जेवलेसुद्धा. असं धाडस फारसं कोणी केलं नसणार, ते त्यांनी केलं म्हणून त्यांचं कौतुक करणं ह्या प्रसंगी बिलकुल योग्यच आहे. प्रल्हाद चव्हाणांसारखं कार्य आणि त्यांचा आदर्श घेऊन भविष्यामध्ये सगळ्यांनी आपलं काम करत राहिलं पाहिजे. स्वतःच्या धंद्यात तर काम केलंच पाहिजे, परंतु त्याचबरोबर सार्वजनिक स्वरूपात आणि राजकीय स्वरूपात सुद्धा त्याच पद्धतीने केलं पाहिजे. एकनिष्ठ राहण्याची जी त्यांची ताकद होती आणि ती दाखवली त्यांनी, त्याप्रमाणेच सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि पिढ्यानपिढ्या हा विषय संपत नसतो आहे. शाहू महाराजांनी जरी हा विषय हाती घेतला सुरुवातीला, तरी अजून समानता समाजामध्ये अजून आलेली नाही आहे. आणण्याच्या दृष्टिकोनातून, सगळ्यांना शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी जे आत्तापर्यंत जो प्रयत्न केला आहे तो खरोखर उल्लेखनीय आहे. आणि याचबरोबर विशेषतः प्रल्हाद चव्हाणांचा एक थोडासा विषय म्हणजे ते एक फुटबॉलपटूसुद्धा आहेत आणि होते. म्हणजे आणखीन त्यांनी सातत्याने चांगला फुटबॉल खेळला आणि आम्ही त्यांना सगळे सांगत होतो की आता आमदारकीचा गोल मारलाच पाहिजे. पण त्यावेळेस जेव्हा मारायला गेले त्या काळामध्ये ते दुसऱ्याला कोणाला तरी पास देऊन टाकायचे, म्हणून स्वतः मारायच्या ऐवजी दुसरे कोणीतरी गोल मारायचे, अशी परिस्थिती सुरू होती. तर ती परिस्थिती आता कोणी असे लक्षात घेऊ नये. आपण जर स्वतः गोल मारू शकलो तर गोल आपणच मारला पाहिजे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. विशेषतः काँग्रेस पक्षाने हा पॉईंट लक्षात ठेवला पाहिजे. त्याबरोबर आपले दुसरेही आहेत, इतर पक्षातलेही आहेत, बरोबर आहेत, त्यांनाही आपण टीममध्ये घेऊया. तरी अशा तऱ्हेने सगळ्यांनी एकमेकाच्या खेळाडू वृत्तीने जेव्हा आपण काम करतोय तेव्हा आपण काही ना काही
साध्य करू शकतो आहे, गाठू शकतो आहे, आपले उद्देश गाठू शकतो आहे आणि आपल्या उद्देशाच्या कडे मार्गाचा योग्य मार्गाने आपण पोचू शकतो आहे. अशा तऱ्हेने प्रल्हाद चव्हाण यांचं काम सातत्याने चालू होतं. त्याबद्दल त्यांना श्रद्धांजली व्यक्त करून आणि आपणा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद महाराजजी. ज्या पद्धतीने आजचा निष्ठावंत हा जो पुस्तक प्रकाशन झालेला आहे, तर यानंतर आजच्या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करण्यासाठी मी आदरणीय सचिनभाईंना विनंती करतो. आज पप्पांना जाऊन 2 वर्ष झाली. 2 वर्ष कशी गेली कळालं सुद्धा नाही. दिवसामागून दिवस गेले, 2 वर्ष झाली. पण त्यांच्या आठवणी आज सगळ्यांच्या, मोहम्मद शरीफ शेख असतील, आमचे लिंगनूरकर असतील, भोपाल शेट्टी असतील, किंवा या गुरुबाळनं काढलेल्या निष्ठावंत पुस्तकाच्या माध्यमातून असतील. निष्ठावंत हा शब्द जपायला आणि मिळवायला हयात जाते. तर बंटी साहेबांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय महाराज साहेब, आमचे नेते बंटी पाटील साहेब, VP पाटील साहेब, विजयराव देवणे दादा, BK साहेब, मुल्ला वहिनी, RK पवार साहेब, आनंद माने साहेब, आमचे मित्र आणि बंधू म्हणून ते आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत, ते सुजित चव्हाण, कारण दादांचा आणि पप्पांचा जिव्हाळा फार जवळचा होता. त्याचबरोबर सूर्यकांत पाटील बुद्याळकर साहेब, त्यांचे व्यवसाय मित्र आमचे तुकाराम पाटील, आणि ज्यांनी पप्पांची ही संस्था आहे मंडप लाईट असोसिएशन, या संस्थेच्या माध्यमातून ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याचं जाळं पसरलं, आणि ऑल इंडिया महाराष्ट्र टेंट असोसिएशनचे साहेब त्यांचा या ठिकाणी विशेष करून मुद्दाम आम्ही सत्कार करायचं ठरवलं होतं, पण त्यांनीच सांगितलं की हा पप्पांचा. बंटी साहेब, आज दगडूशेठ पुरोहितांचा आपण सत्कार घेणार होतो, कारण ते ऑल इंडिया टेंट असोसिएशनचे देशाचे अध्यक्ष झालेले आहेत, आणि त्यांचा सत्कार पण ते म्हटले की पप्पांचा हा कार्यक्रम आहे, मी सत्काराला वेगळा येतो, पण ह्या कार्यक्रमात माझा सत्कार घ्यायचा नाही असं त्यांनी सांगितलं, म्हणून त्यांचा सत्कार घेत नाही. पण त्यांनी ॲक्च्युली त्यावेळी हे सुद्धा सागरभाईला देऊ करत होते ते, पण भाईनं नाकारलं आणि मुद्दाम सांगितलं की दगडूशेठला करा, आणि दगडूशेठ आज देशाचे अध्यक्ष आहेत, तर ते जाणीवपूर्वक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याचबरोबर संजय भोसले, आमचे कामगार नेते जरी असले तरी पप्पांच्या शाळेत तयार झालेलं एक नेतृत्व आहे कामगारांचं, ते मगाशीच मला म्हटले मी बोलायला लागलो तर अर्धा तास लागेल, भाई नको. त्याचबरोबर आमचे पप्पांचे जवळचे मित्र आणि आमचे आत्ता मार्गदर्शक प्रफुल्ल जोशी साहेब, मारुतराव कातवरे आणि आडगुळे साहेबांचं काय सांगायचं, ही तिघं कायम, आणि यात RK पवार साहेब आणि पप्पा, हे चौघेजण कायम असायचे, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आज आम्ही या ठिकाणी राजकारणाचे आणि समाजकारणाचे धडे घेतो आहे. त्याचबरोबर आमचे कॉम्रेड यादव साहेब, जय पप्पांच्याबरोबर शेतकरी कामगार पक्षापासून असू दे आत्तापर्यंतच्या काळामध्ये पप्पांच्यावर एकत्र, संदीप देसाई म्हणजे आपचे, त्याचबरोबर मदन चोडणकर जो प्रल्हाद चव्हाणांच्या मुशीत तयार झालेला एक कार्यकर्ता, आज जनता बाजारचं माजी चेअरमन मदन चोडणकर, त्याचबरोबर जनता बाजारची झुरा पप्पांच्या नंतर सांभाळणारा एक नवीन कार्यकर्ता नाना उल्पे, त्याचबरोबर भोपाल शेट्टे साहेब तर पप्पांच्या बरोबर जवळजवळ 3 टर्म होते. त्याच्यानंतर संजय मोहिते, माजी उपमहापौर, आणि ज्यांनी या पुस्तकाचं 8-15 दिवसामध्ये माझ्याकडून जेवढे घेता येतील तेवढे फोटो
आणि माहिती सगळीकडनं गोळा करत करत ज्यांनी हे पुस्तक या ठिकाणी तयार केलं आहे ते आमचे मित्र गुरुबाळ माळी, त्याचबरोबर माळीसाहेब, उपस्थित सर्व माजी नगरसेवक, माता भगिनी, पत्रकार मित्र, पप्पांच्यासोबत काम केलेले सर्व फादरबॉडीतले पदाधिकारी, सरलाताई असतील, आमच्या भारतीताई असतील, सगळेच, आणि माजी नगरसेवक, मंडप व्यावसायिक, त्याचबरोबर भागातून आलेले कार्यकर्ते, NSI युथ काँग्रेसचे कार्यकर्ते, सगळ्यांचंच या ठिकाणी आभार मानत असताना थोडंसं साहेबांच्या आठवणी या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी काढल्या. आणि बंटी साहेबांनी बोलता बोलता बोलले की मागच्या वर्षी साहेबांनी आणि महाराज साहेबांनी सांगितलं हे एकच वर्ष नाही, दरवर्षी झालं पाहिजे. त्याप्रमाणे आपण आज हे दुसरं वर्ष आहे. आणि साहेब, ही निष्ठावंत ही जी पुस्तिका आहे ही गुरुबाळांची पुस्तिका आहे. पुढच्या वर्षी याच पुस्तिकेच्या अनुषंगानं आम्ही सगळ्यांचे लेख घेणार आहोत. त्यामुळं पुढच्या वर्षी आपण हिची स्मरणिका आपण काढणार आहोत आणि ती स्मरणिका संपूर्ण पप्पांच्या जीवनपटावर असेल. त्याचबरोबर एक लघुफीत या ठिकाणी तयार करायला आनंद खासबागदारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करणार आहोत की ज्याचं पुढच्या वर्षी त्याचं म्हणजे हुतात्मा पार्कमधल्या काही क्लिप असतील किंवा बरेचसे त्यांचे काही डॉक्युमेंट या ठिकाणी मिळायला लागलेत आणि महापालिकेतनं सुद्धा आपल्याला या ठिकाणी सहकार्य लाभते. तर पुढच्या वर्षी आपण या 2 गोष्टी या स्मृतिदिनाच्या निमित्तानं करणार आहोत. आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल चव्हाण कुटुंबियांच्या मार्फत आज सागरभाई स्टेज पाठीमागं जरी व्यवस्था बघत असले तरी या कार्यक्रमाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये सुद्धा माझा भाऊ माझ्याबरोबर खंबीरपणे उभा राहतोय. म्हणून मी या ठिकाणी असेल. आम्ही कुठलाही निर्णय घेत असताना मी कुठलाही निर्णय घेऊ दे पण तो माझ्या पाठीमागं बॅकबोनसारखा उभा असतोय. तुमच्या पाठीमागं जसं भैया असतात तसा आज सागरबाईसुद्धा माझ्या पाठीमागं उभा राहतोय आणि म्हणून मी या स्टेजवर आज या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. महाराज साहेबांच्या आठवणी सांगायची झाल्या पप्पांच्या बाबतीत तर महाराज साहेब पप्पांचा 51वा वाढदिवसाचा पण फोटो त्यामध्ये मी छापला आहे. त्यावेळेला सुद्धा आपणच अध्यक्ष म्हणून होता. आणि नंतर होय, आणि त्याच्यानंतर बंटी साहेबांच्या बंटी साहेब 3 वर्ष प्रयत्न करत होते की पप्पांचा एक मोठा नागरी सत्कार मला घ्यायचा आहे. अगदी दिग्विजय सिंग असतील, म्हणजे मोठे मोठे नेते, त्यांच्या डोक्यात एवढंच होतं की महाराष्ट्रातला नेता बोलवायचा नाही, बाहेरचा नेता बोलवायचा आणि मोठा कार्यक्रम घ्यायचा. हे बंटी साहेबांच्या मनात कायमपणे होतं. 1.5-2 वर्ष त्याच्यात सातत्यानं प्रयत्न करत होते आणि मग 20 ऑगस्टला आपल्याला कन्हैया कुमार त्या ठिकाणी मिळाले आणि 28 तारखेला साहेबांचं निधन झालं. म्हणजे अगदी आम्हाला चव्हाण कुटुंबियांना वाईट वाटतं की त्यांची ती शेवटची इच्छा होतीच काय म्हणून ते थांबले आणि सगळ्यांना भेटले त्या कार्यक्रमात. बंटी साहेब, तुमच्यामुळं तो कार्यक्रम घडला आणि सगळ्यांना माझा बाप भेटून गेला. अगदी आमचा बाबुराव कांबळेसुद्धा शेवटला फोटो काढताना रडला आणि म्हटलं साहेब आमच्यासमोर तुमचा कार्यक्रम झाला. साहेब सततचे आभार आहे आणि तुमच्या सगळ्यांचं सुद्धा आभार आहे की एवढं प्रेम कुणालाही मिळत नाही. आपण पप्पांच्या नंतर भाई असेल, मी असेल, जयश्री असेल, सातत्यानं तुम्ही आमच्या चव्हाण कुटुंबियावर प्रेम केलं आहे. असंच प्रेम आपलं राहू दे. आई महालक्ष्मीचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटी एक शेर हे सगळं ऐकल्यानंतर, हे चांद तू एक है, हे चांद तू एक है, मैंने अनेकों को देखा है, तुझ में दाग है, मैंने बेदाग देखा है. खूप खूप धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाची सांगता आपण इकडे करतो आहोत, पण आदरणीय सचिनभाई ज्या पद्धतीनं गहिवरले अशा अनेक आठवणी आहेत ज्यामध्ये पप्पांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं नुकतंच ज्यांनी मनोगत व्यक्त केलं वसंत लिंगणूरकर यांनी तब्बल 60 मुलाखती त्या ग्रंथाच्या माध्यमातून घेतल्या होत्या आणि त्यावेळी त्या काळामध्ये खूप मोठं यश त्या ग्रंथाला सुद्धा लाभलं होतं. सर्व उपस्थित मान्यवरांचे, त्याचबरोबर सगळे निमंत्रित विविध क्षेत्रातले मान्यवर, पदाधिकारी, संघटना, भागातील सर्व तरुण मंडळे, पत्रकार बंधू, छायाचित्रकार बंधू, सर्वच आपल्या साण थोर आभारावृत्त आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचं हे प्रेम, हे मार्गदर्शन, हे पाठबळ
आदरणीय सचिन भाईंबरोबर, आदरणीय सागर भाईंबरोबर, चव्हाण परिवाराबरोबर सदैव राहो ही आई महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना व्यक्त करून, गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.